एक और हॉट मुकाबला। चलते हैं बीपीएल क्रिकेट की अद्भुत दुनिया में। सदाबहार कमेंटेटर अजय गरत, वॉइस ऑफ भाईंदर मनीष पाटिल। बहुत बहुत धन्यवाद सिद्दीक भाबे। स्वागत सभी का एक बार फिर से भिवंडी प्रीमियर लीग सीजन 2 में। 9वां दिन, आज का दूसरा मैच, ग्रुप सी का एक और महत्वपूर्ण मुकाबला। माहिरा स्पोर्ट्स बनाम जागृत मराठा राणाल। टॉस को जीता है माहिरा स्पोर्ट्स ने, पहले बैटिंग करने का निर्णय लिया है और कहीं ना कहीं कल उन्होंने पहले बैटिंग करते हुए मुकाबला जीता था, उसको ही ध्यान में रखते हुए कप्तान ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया है। मन में है विश्वास, पूरा है विश्वास। महेंद्र माघे की क्या कमाल की पारी और क्या जबरदस्त बयान भी दिया उन्होंने। खेल की शुरुआत होती हुई पहला ओवर लेकर ऋषभ काठे जागृत मराठा राणाल टीम की ओर से। सलामी बैटर्स है मतीन खान और उनके साथ दानिश काजी। दो दिग्गज बल्लेबाज क्रीज पर और एक युवा गेंदबाज गेंद लेकर ये चले ऋषभ। ओहो, पहली गेंद नीचे बैठ गई। लॉफ्ट करना चाहते थे ऑन साइड में मतीन खान, हक्के बक्के और भौचक के रह गए कि ये क्या हो गया। हे तर बॅटरचं अवघड जागेचं दुखणं झालंय, जो बॉल खाली राहते। कित्येक वेळा आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय ही खेळपट्टी गोलंदाजांना साथ देते आणि ही सुरुवात मात्र ऋषभची चांगली राहिली ॲज अ बॉलर। लेकिन इसके बावजूद भी पिछले मैच में 83 रन चेज किए गए। आखिर के 2 ओवर्स में 43 रन चाहिए थे, उसके बावजूद भी महेंद्र ने वो रन्स बनाए। तो सोचिए कि उनकी बल्लेबाजी की क्वालिटी क्या है। ड्राइव किया इस बार सीधे बल्ले से, धमाकेदार शॉट, पहले बाउंस पर गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, 4 रन। जबरदस्त, एक तेरी तर एक मेरी हेच म्हणायला लागेल, कारण पहिल्या बॉलवर ऋषभ काठेने आपली कलात्मकता दाखवली होती। त्यानंतर मात्र मतीन कसला थांबतोय। मतीनने मात्र इनफिल्डला क्लिअर करून बॉलला बाहेर पाठवलं, सीमारेषेच्या बाहेर, अगदी सीमारेषेच्या फुटभर अंतराच्या आतमध्ये पिच झालाय बॉल, नाहीतर हा षटकार असू शकला असता। जी हाँ, बढ़िया टाइमिंग के साथ खेला हुआ स्ट्रोक, मिड ऑफ खड़ा था सर्कल के अंदर, उसके ऊपर से गेंद को निकाला। बिल्कुल पाले में थी ये गेंद उनके। सीधे बल्ले से खेलने का फायदा तो मिलता है आपको। आणि मतीन सुद्धा तालुका क्रिकेटचा एक हरहुन्नर फलंदाज राहिलेला आहे। कित्येक वर्षांपासून तो आपली फलंदाजाची जादूगिरी दाखवत राहिलेला आहे। तर आज ती जादूगिरी पाहायला मिळेल का, कारण संघाला गरज आहे मतीनच्या फलंदाजीची। ऐसे लगता है कि धीरे धीरे वो फॉर्म में वापस लौट रहे हैं। कल 21 रन बनाए थे उन्होंने, आज चौके के साथ अपने पारी का आगाज किया है। ये स्ट्रोक खेलते हुए ये दूसरी डॉट गेंद है। अक्रॉस द लाइन खेलना यहाँ पर थोड़ा मुश्किल है, खासतौर पर जब इस स्पॉट पर गेंद पिच होती है। देखिए नीचे रही है गेंद फिर से। ड्राईव्ह केलं असतं एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये तर कदाचित धावा मिळू शकल्या असतात। आणि वारंवार जर तुम्ही ऑनसाईडला खेळण्याचा पवित्रा घ्याल तर गोलंदाज देखील चाणाक्ष आणि चतुर झालेत आताच्या काळातले। ते मात्र फलंदाजाला ओळखून गोलंदाजीचं परिवर्तन करताना आपण पाहिलंय। एक नेचुरल इंस्टिंक्ट रहता है बल्लेबाज का ऑन साइड में खेलने का, मिड विकेट की तरफ खास तौर पर। वो एक आकर्षण रहता है बल्लेबाजों के लिए। रिवर्स स्वीप की कोशिश, थोड़ी हड़बड़ाहट थी वहाँ पर। पहले रन लेने के लिए सोच रहे थे, लेकिन फिर देखा कि गेंदबाज झपटे हैं गेंद पर, अपना इरादा त्यागना पड़ा मतीन को। 4 गेंदें फेंकी जा चुकी है पहले ओवर की, उसमें से 3 डॉट है, 1 चौका। नक्कीच जबरदस्त परिवर्तन या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळालंय, कारण एक चौकार आलाय जरूर, पण 3 बॉल्स डॉट आलाय। हे देखील एक महत्त्वाची हायलाईट ठरली या षटकाची। जबरदस्त ऋषभ गोलंदाजी करतोय आणि मतीन सारखा फलंदाज थोडासा स्ट्रगल करताना तुम्हाला पाहायला मिळालाय या पहिल्या षटकामध्ये। काफी रोमांचक क्रिकेट देखने को मिला है पूरे बीपीएल में। शॉर्ट गेंद इस बार अच्छा स्ट्रोक है, पुल किया है, लेकिन गैप में नहीं खेल पाए। डीप में खिलाड़ी मौजूद है मिड विकेट की दिशा में। एक ही रन लेने का अवसर मतीन के पास। मतीन भी जानते हैं कि उनकी बहुत बड़ी जिम्मेदारी है टीम को आगे पहुंचाने की। यदि वो ज़्यादा देर तक क्रीज पर टिकेंगे, एक लंबी पारी खेलेंगे, तो अच्छा खासा स्कोर बनाकर दे सकते हैं। एक्झॅक्टली, स्ट्राईक रोटेट होते। आता स्ट्राईकवर जाऊन पोहोचतोय फलंदाज दानिश काझी, जो पहिल्यांदाच या पहिल्या षटकामध्ये स्ट्राईकवर येऊन पोहोचला। पहिले 5 बॉल फेस केलेत मतीननं आणि मतीनने फक्त धावा बनवल्या आहेत आतापर्यंत 5 बॉल्सच्या समाप्तीनंतर धावा। दानिश काजी एक ऐसे बल्लेबाज है जिन्होंने बिना कोई सिंगल डबल लिए अर्धशतक बनाया है भिवंडी की सिटी क्रिकेट में। पड़गा में वो कीर्तिमान स्थापित किया था उन्होंने, जब 9 गेंदों में उन्होंने अर्धशतक जमाया था। और पिछले मैच में 10 गेंदों में अर्धशतक देखने को मिला हमें।
म्हणजेच भिवंडी ही विक्रमवीरांची नगरी आहे असं पण म्हणू शकतो. 9 बॉल्समध्ये 50, 10 बॉल्समध्ये 50. म्हणजेच काय, हे फक्त कागदोपत्री नाही तर तुम्हाला आता आज तो अनुभव मैदानाच्या आतमध्ये घेता आला अजयजी. ऑन साइड में दोनों खिलाड़ी बाउंड्री पर, चूंकि पहला ओवर है मैच का, 2 ही खिलाड़ी सर्कल के बाहर रखे जा सकते हैं. सीधे बल्ले से उठा के खेल दिया है, तारामंडल में भेज दिया गेंद को. 6 रन. देर आहे, दुरुस्त आहे. पहिल्या षटकामध्ये खूप जबरदस्त स्ट्रोक 6व्या बॉलवरला 451 क्रमांकाचा हा षटकार आलेला आहे. भिवंडी प्रीमियर लीग सीझन 2 मधला खूप चांगल्या पद्धतीने पिक केलं बघा. ओव्हर पिच होतं, सरळ रेषेमध्ये स्टँड अँड डिलिव्हर, एलिव्हेट केलंय बॉलला ताकदीच्या जोरावर आणि पाठवून दिलंय आमच्या VIP डाईसच्या पलीकडे 6 धावांसाठी. डॉट बॉल के साथ ओवर की शुरुआत हुई थी, लेकिन सिक्सर के साथ ओवर का खात्मा. 1 ओवर के पश्चात स्कोर है माहिरा स्पोर्ट्स का 11 रन बिना किसी नुकसान के. माहिरा स्पोर्ट्स सुद्धा या भिवंडी प्रीमियर लीगमध्ये 1 वेळा सामना जिंकलेली आहे आणि आज आपण विचार केला जागृत मराठा स्पोर्ट्स टीमचा, तर आतापर्यंत त्याने विजय नोंदवलेले आहेत. या BPL सीझन 2 मध्ये 2 विजय नोंदवलेले आहेत. तर हेड टू हेड जर आपण पाहिलं तर मायरा स्पोर्ट्स देखील हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण गुणतालिकेमध्ये वर यावं लागेल. हा शेवटचा दिवस आहे, महत्त्वाचा दिवस आहे लीग स्टेजचा, कारण आजच्या दिवसामध्ये नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये चित्र कळेल की कुठले 2 संघ पुढच्या राऊंडमध्ये आगेकूच करतायत. जी हाँ, आज अंतिम दिन है ग्रुप मैचेस का. ग्रुप ए की यदि हम बात करें तो उसमें से जो 2 टीमें सुपर 8 के लिए क्वालिफाई हुई है वो ये इस तरह से है. आगरी राजा पोगाव और बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क तीसरे पायदान पर रही. ग्रुप ए में सोना देवी विहान मित कुमार. ग्रुप बी में काफ़ी उथल पुथल मची हुई थी, बॉल आउट भी हुआ. RD 444 ओवली टीम सुपर 8 के लिए क्वालिफाई कर गई बॉल आउट के ज़रिए. उसके बाद मैगी 11 भी बॉल आउट के ज़रिए क्वालिफाई कर गई सुपर 8 के लिए. और फिर एक नॉकआउट मैच हुआ जो कि एक ऐतिहासिक मैच रहा इस BPL का, चैलेंज स्पोर्ट्स और द लायंस ऑफ देवा के बीच में, जिसमें 105 रन पहले बैटिंग करते हुए द लायंस ऑफ देवा ने बनाए थे 6 ओवर्स में, लेकिन बिलाल की 74 रनों की नाबाद मैच विनिंग पारी की बदौलत वो मैच जीता चैलेंज स्पोर्ट्स ने. और तीसरे पायदान पर रही है ग्रुप बी में. और अब ये ग्रुप सी का आज रिजल्ट हमारे सामने रहेगा. शाम के सत्र में पता चलेगा कि कौन सी टीमें क्वालिफाई कर रही है और कौन सी नहीं. फिलहाल चौथा मैच है दोनों भी टीमों का. 3-3 मैच खेले दोनों भी टीमों ने. नया ओवर लेकर प्रीतम बारी ऑल इंडिया आइकॉन प्लेयर तैयार होते हुए. सामने है मतीन खान. स्वीप किया है, बेहतरीन स्ट्रोक. 4 रन मिलेंगे यहाँ पर मतीन को. पड दिया और जेड दिया. खूप चांगल्या पद्धतीने लवकर बॉलला रीड केलंय आणि पॅडल स्वीप करत बॉलला पाठवून दिले. ते म्हणजे बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनमध्ये 4 धावांसाठी जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप लांब होता. नो चान्स फॉर द फिल्डर अँड हिअर कम्स 4 रन्स. ये मतीन खान का प्रिय स्ट्रोक है वैसे देखा जाए तो, लेकिन आजकल बड़ा कम खेलते हैं. इस बार हवाई फायर, गेंद मैदान के बाहर. 6 रन. आणि पुन्हा एकदा फॉर्म दिसतोय मतीन खानचा, कारण एक क्लासिकल बॅटर आहे आणि नेहमीच एक ट्रू ओपनर म्हणून तो संघासाठी खेळतो. जो तालुका क्रिकेट म्हणा आणि किंवा ग्रामीण क्रिकेट म्हणा, भिवंडीच्या क्रिकेटमध्ये त्याची वर्णी नेहमीच अग्रक्रमावर लावली जाते आणि त्याच्या बॅटमधून हा फुल स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉल जातोय तो म्हणजे आउट ऑफ द पार्क फॉर 6 रन्स. एक अच्छी लेंथ की गेंद को भी वो मैदान के बाहर मार सकते हैं. ये क्षमता है मतीन खान की. मतीन बेहतरीन. वा, जबरदस्त उल्लेख या ठिकाणी केला जातो. गेल्या 8 दिवसांपासून हरीश पंड्या सर देखील वेगवेगळे उल्लेख खेळाडूंना देत आहेत. सिद्दीक बाबे सर तर नो डाऊट त्यांनी तर सुरुवातच करून दिली आहे खेळाडूंना नावं देण्याची, आणि आता मात्र अजय घरत सर सुद्धा त्याच रांगेत जाऊन बसत आहेत. 21 रन बिना किसी नुकसान के. यहाँ पर थोड़ी चिंता या बढ़ गई है जागृत मराठा रानाल टीम की कैप्टन की, क्योंकि अच्छी शुरुआत जब किसी टीम को मिलती है तो हमने अक्सर देखा है कि उन टीमों ने बड़ा टोटल खड़ा किया है. आणि सुरुवात चांगली आहे ना. बघा ना, आतापर्यंत 8 बॉलचा खेळ झाला आणि 8 बॉलच्या खेळानंतर बिनबाद 21 धावा. चांगली सुरुवात, चांगल्या धावगतीने खेळतोय तो म्हणजेच मायरा स्पोर्ट्स. इस बार हवा में है गेंद, लेकिन सुरक्षित लैंडिंग. शॉर्ट थर्डमैन की तरफ हरिकेश गेंद पर पहुंचे हैं. पहले बाउंस पर फील्ड किया, ठीक तरह से खेल नहीं पाए थे मतीन खान. किनारा लगा था, जी नहीं, लेग बाइज का इशारा. शरीराचा वेध घेऊन बॉल हवेत राहिला होता. त्या ठिकाणी हरिकेश होता. आता हरिकेशला मागे घेतले गेले. वारंवार क्षेत्ररक्षण बदललं जाते, कारण 2 वेगवेगळ्या धातणीचे वेगवेगळ्या शैलीचे फलंदाज जेव्हा खेळपट्टीवर असतात तेव्हा मात्र तारांबळ नेहमीच उडत असते क्षेत्ररक्षकांची. तीच तारांबळ तुम्हाला पाहायला मिळते. वारंवार क्षेत्ररक्षण बदललं जाते आणि कुठेतरी विकेटचा शोध घ्यायचाच आहे. हा चंग बांधला आहे तो म्हणजेच कॅप्टन जागृत मराठा स्पोर्ट्सच्या
त्या कॅप्टन मिस्टर सुनीलने. दानिश ने एक गेंद खेली है 6 पर बैटिंग करते हुए. मतीन ने 7 बल्कि 8 गेंदों का सामना किया है 15 पर बैटिंग करते हुए. और देखिए दानिश जैसे बल्लेबाज जब क्रीज पर होते हैं वो तो हमेशा आपको चांस देंगे उनका विकेट छटकाने का, लेकिन ज़्यादा देर तक क्रीज पर टिक गए तो फिर रनों का सैलाब भी आ सकता है. येस एक्झॅक्टली. आणि एकच बॉल त्याने फेस केला आणि पहिल्याच बॉलवर षटकार. फुल टॉस है, स्विंग किया ऑन साइड में, फील्डर गेंद के नीचे मौजूद है और लपक लिया कैच. सिद्धी सरांनी सकाळपासून उल्लेख केला शक्कर की गोली. यावेळेस फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉलवर कुठेतरी मन झालं मोठा फटका खेचण्याचा पाहू शकतो रिप्लेमध्ये आपण. लो फुलटॉस होता आणि त्या बॉलला कंप्लीट करताना मात्र ताकदीचा अभाव जाणवला. बॉल एलिव्हेट झालाय पण डिस्टन्स गाठू शकला नाहीये आणि त्या ठिकाणी फॉरवर्ड मिड विकेट रिजनमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि एक सहज सोपा झेल, पहिला विकेट डाऊन. ठीक तरह से कनेक्ट नहीं कर पाए, वहाँ पर थोड़ा सा फ्लाइट दिया गया था, गति ज़्यादा नहीं थी और पूरी तरह से मिडल भी नहीं कर पाए. बल्ले की थोड़ी सी ऊपर लगी थी, ज़्यादा ऊंचाई थी स्ट्रोक में. और यही मैंने कहा कि चांस देते रहते हैं दानिश और चांस बहुत जल्दी दिया उन्होंने, उसको स्वीकार कर लिया फील्डर ने. विकेट मिला है प्रीतम बारी को. यह गिरने वाला पहला विकेट मायरा स्पोर्ट्स की पारी में. 22 पर 1 इस समय मायरा स्पोर्ट्स. नए बैटर ऑल इंडिया आइकॉन प्लेयर नन्ना मुन्ना जादूगर राहुल. जादूगरच आहे तो. नेहमीच तुम्ही त्याला गोलंदाजी करताना पाहिलं, पण मी खास करून भिवंडी प्रीमियर लीगमध्ये त्याची फलंदाजी देखील तितकीच लाजवाब राहिलेली आहे आणि आता संघाला गरज आहे. मतीनला जर त्याने साथ दिली तर एका मोठ्या धावसंख्याचा डोंगर नक्कीच उभा राहू शकतोय. कल मैच विनिंग पारी खेली थी राहुल जोगाड़िया ने, 44 रन बनाए थे. लेटिंग एज गेंद हवा में है लेकिन गैप में. किस्मत वाले हैं मतीन खान, मिड ऑफ और एक्स्ट्रा कवर के दरमियान जाकर गिरी थी गेंद सर्कल के बाहर. इससे पहले कि फील्ड किया जाता पप्या खारिक द्वारा 1 रन लेने का अवसर. और ये ज़्यादा हमने देखा है जब भी प्रीतम बारी ने गेंदबाजी की है, कई बल्लेबाजों के हमने देखा है पूरे टूर्नामेंट में लीडिंग एजेस लगे हैं, क्योंकि उनकी जो फिरकी है उसको ठीक तरह से कई बल्लेबाज पिक नहीं कर पाते हैं. ऑन साइड में खेलने के चक्कर में गेंद ऑफ साइड में चली जाती है, लीडिंग एजेस लगते हैं. थोडी धडधड वाढली होती जेव्हा बॉल हवेत राहिला होता मायरा स्पोर्ट्स टीमच्या कर्णधाराचा, पण तरी देखील अजूनही 2 फलंदाज स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. मतीनने चांगली सुरुवात मिळवून दिले. 9 बॉल्स घेत त्याने 16 धावा बनवलेल्या आहेत आणि राहुल जोगाडिया तुम्हाला आता स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. आज कुल मिलाकर 5 मैचेस होने वाले हैं बीपीएल सीज़न 2 में. ये आज का दूसरा मैच चल रहा है. तेज़ गेंद लेकिन लेग स्टंप के बाहर जाने दिया, विकेट कीपर से भी रुकी नहीं और गेंद देखिए विकेट कीपर के पैर से लगने के बाद चली गई है शॉर्ट मिड विकेट की तरफ. वाइड का इशारा. 1 रन भी पूरा किया गया, यानी कि 2 वाइड के रन्स. रन संख्या आगे बढ़ती हुई माहिरा स्पोर्ट्स की 25 रन 1 विकेट के नुकसान पर. इसके बाद होने वाला मैच देखना मत भूलिएगा. जॉली स्पोर्ट्स कामतघर बनाम एनके स्पोर्ट्स खांडवल. बढ़िया शॉट, कोई मौका नहीं फील्डर के पास, स्वीप कर दिया बैकवर्ड ऑफ द स्क्वेयर ऑन साइड में 4 रनों के लिए. जर तुम्हाला ठाऊक आहे त्याचा मनपसंत फटका हा स्वीप शॉट आहे तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सेट करणं गरजेचं आहे. पवनला मात्र बॅकवर्ड स्वेल एक रिजनला डीपमध्ये ठेवलं आहे, पण मात्र त्याच्या खूप दुरून हा बॉल निघून जातोय गोळीच्या वेगाने सीमारेषा पार, चौकार. सन्माननीय जगदीशजी नाईक यांचं आगमन झालं, त्यांचं मी अतिथी कक्षामध्ये स्वागत करतोय. इस तरह से जब मतीन खेलते हैं तो अक्सर हमने देखा है कि वो एक लंबी पारी खेल जाते हैं. ये स्वीप शॉट जो है, स्लॉग स्वीप भी जिस तरह से खेलते हैं, महारत हासिल है उनको इन स्ट्रोक्स पर. लेकिन कहीं ना कहीं पिछले सीज़न में भी मैंने उनको ये स्ट्रोक खेलते हुए ज़्यादा देखा नहीं. इस सीज़न में भी भिवंडी के सिटी क्रिकेट में ये स्ट्रोक्स बहुत कम खेले, लेकिन इस मैच में जो कि एक बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है, अच्छी तरह से वो स्वीप शॉट्स लगा रहे हैं, कंट्रोल में नज़र आ रहे हैं, जो कि एक अच्छे संकेत कहे जा सकते हैं मायरा स्पोर्ट्स के लिए. 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है. रन संख्या 29 1 विकेट के नुकसान पर. कंट्रोल या शब्दाचा तुम्ही उल्लेख केला, खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही बॉलिंग करा, बॅटिंग करा, तुमचं कंट्रोल खूप महत्त्वाचं आहे. कशा पद्धतीने तुम्ही खेळताय याला महत्त्व कधी ते जेव्हा तुम्ही कंट्रोलमध्ये खेळता तेव्हा. आणि कंट्रोल मतीन खानच्या पहिल्या बॉलपासून आपण त्यांना पाहतोय, कंट्रोल फलंदाजी त्यांची पण तुम्हाला पाहायला मिळते मतीनच्या माध्यमातून. गेंदबाजी में अब परिवर्तन किया जा रहा है. बायत के गेंदबाज पवन किणी आक्रमण पर आते हुए. अगला मैच जॉली स्पोर्ट्स कामतघर और एनके स्पोर्ट्स खांडवल के बीच में खेला जाएगा. उसके बाद आज का चौथा मुकाबला मायरा स्पोर्ट्स और रेस बिल्डर्स एंड डेवलपर्स के बीच में रहेगा. आज का 5वां मैच रहेगा एसके एंटरप्राइजेस और जागृत मराठा राहनाल के बीच में. अल्पेश गायकवाड आणि साईबा मोमीन देखील खरंच चांगलं काम करत आहेत, कारण पाठीचा कणा आहे समालोचनाचा आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगलं सुवाच्य असं गुणलेखन तुम्हाला आम्हाला अनुभवायला मिळते. राहुल के पास स्ट्राइक. स्विच इट की कोशिश, थोड़ी तेज़ गेंद थी लेकिन दिशाहीन रही. वाइड घोषित कर दिया अंपायर ने.
नन्ना मुन्ना जादूगार असा उल्लेख तुम्ही केला आणि पहिल्याच बॉलवर तिसऱ्या षटकाच्या उलट दिशेने खेळण्याचा पवित्रा घेतला गेला होता, पण मात्र खूप जास्त लांबून बॉल गेल्या कारणाने पंचांच्या माध्यमातून चेक केलं गेलं आणि वाईट बॉलची खूण पंचांच्या माध्यमातून. हर एक बल्लेबाज का कोई ना कोई एक मनपसंदीदा स्ट्रोक होता है. राहुल ये स्विच हिट खेलने में माहिर है, उनका ये मनपसंदीदा स्ट्रोक है. मतीन खान स्वीप स्लॉक स्वीप के बेताज बादशाह माने जाते हैं. और इस बार यॉर्कर लेन पर रखने का प्रयास लेग स्टंप के बाहर जानबूझकर रखा, क्योंकि बल्लेबाज कहीं ना कहीं ज़्यादातर प्री मेडिटेटिव स्ट्रोक्स खेलने का प्रयास कर रहे हैं. अच्छी सोच वहाँ पर पवन की. पवन स्पर्धात्मक क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात खेळतो, भिवंडीमध्ये नाही तर भिवंडीच्या बाहेर जाऊन खेळतो आणि त्याचमुळेच या सिच्युएशनला कसं फेस करायचं आहे याचं उत्तर पवनकडे आहे. इस बार अगेंस्ट द टर्न खेलना चाहते थे. एक और बेहतरीन गेंद पवन केने द्वारा. अच्छी गेंदबाजी करते हुए पवन. नॉन पावर प्ले का खेल चल रहा है. तीसरे ओवर का ये खेल चल रहा है इस समय मायरा स्पोर्ट्स की पारी में. स्कोर है 30 रन 1 विकेट के नुकसान पर. अगली गेंद इस बार थोड़ा तेज किया था और जब भी तेज कर रहे हैं वाइड हो रही है गेंद. एक्झॅक्टली. त्याचे स्टॉक बॉल जेव्हा तो हाताळतो त्याच्यामध्ये तो यशस्वी होते, पण मात्र कुठेतरी शोल्डरचा वापर करण्याचा प्रयत्न केल्यानंतर अयशस्वी. स्विच हिट आखिरकार खेल ही दिया. गैप में शानदार स्ट्रोक. 4 रन. आगरी राजा पोगावच्या बॅनरला बीट करणार हा चौकार तुम्हाला पाहायला मिळेल आणि नक्कीच त्याचा आवडता स्ट्रोक आहे आणि तो आवडता कसा आहे ते दाखवलंय राहुल जोगाडियानं. हाँ, मैं भी यही चर्चा कर रहा था कि हर किसी का एक मनपसंदीदा स्ट्रोक होता है. आपका भी तो कोई मनपसंदीदा स्ट्रोक होगा. नक्कीच काल मी चर्चा ऐकली आहे सिद्दीक सरांची आणि हरीश पंड्या सरांची. धावसंख्या तुर्तास झालेली आहे ती म्हणजेच 35 धावा, 35 रन्स ऑन बोर्ड. नक्कीच या बॉलनंतर चर्चा करूया की तुमचा आवडता फटका कुठला आहे जो तुम्हाला एक्सप्लेन करायला आवडतो, कारण महत्त्वाचं आहे की वेगवेगळे फटके आहेत, वेगवेगळ्या फटक्यांना वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन करण्याच्या पद्धती समालोचकांच्या आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी क्रिकेटचा स्तर देखील उंच होत असतं. नहीं, मेरा तो इनसाइड आउट है. इनसाइड आउट ड्राइव जब बैट्समैन करता है वो देखने का मज़ा ही कुछ और होता है. हवा में गेंद लेकिन मिड ऑफ पर कैरी नहीं हुई. हर्षद काफ़ी सतर्क थे वहाँ पर. कैच का हालांकि मौका नहीं था, थोड़ी आगे गिरी. हाफ चान्स होता, कन्वर्ट करू शकले असते का जरा जास्त लांब. इस बार रिवर्स हुक किया है. फील्डर है डीप में लेकिन कोई मौका नहीं. फील्डर के सिर के ऊपर से गेंद सीमा पार. 6 रन. क्या बात आहे. आणि किती जबरदस्त मोमेंटम शिफ्ट होतोय, कारण लगेच तो ओळखतोय. पवनकडे तितकासा वेळ देत नाहीये गोलंदाजांच्या माध्यमातून जेव्हा आपण पवनला पाहतो, पण यावेळेला राहुल जोगडेने पहिलाच मन बोलवलं होतं की मला रिव्हर्स अटेम्प्ट करायचं आहे आणि त्या पवित्रामध्ये तो यशस्वी होतोय. बहुत अच्छी स्थिति में इस समय मायरा स्पोर्ट्स. रन संख्या 41 1 विकेट के नुकसान पर. तीसरे ओवर का खेल चल रहा है. टॉस जीतकर पहले बल्लेबाजी कर रही है मायरा स्पोर्ट्स. जगह बनाई, सामने लॉफ्ट किया. इस बार स्ट्रोक फंस गया है. हर्षद गेंद के नीचे और एक आसान सा कैच मिड ऑफ पर. विकेट का पतन. पवन केणेने सुटकेचा निश्वास टाकलाय, कारण पवन केणेच्या विरोधात मात्र हल्ले चढवण्यासाठी सुरुवात केली होती आणि नक्कीच 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला. 3 षटकांच्या समाप्ती नंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 41 धावा 1 गडी बाद. एक चांगली सुरुवात आहे. 2 विकेट डाऊन झालेले आहेत आणि आता मात्र या शेवटच्या बॉलवर राहुल जोगोडिया बाद झालेला आहे. तर 3 षटकाचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या ड्रिंक्स ब्रेक देखील आतमध्ये तुम्हाला जाताना पाहायला मिळेल. थोडासा वेळ देखील खेळाडूंना मिळणार आहे पुढच्या 3 षटकांची स्ट्रॅटेजी आखण्यासाठी. नक्कीच आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करूया आणि पुढच्या 3 षटकांसाठी आमंत्रित करूया व्हॉइस ऑफ भिवंडी सन्माननीय सिद्दीकजी भाबे आणि व्हॉइस ऑफ इंडिया, व्हॉइस ऑफ IPL मिस्टर कुणालजी दाते. ओव्हर टू यू. धन्यवाद अजय, धन्यवाद मनीष पाटिल. आइए दोस्तों, लौट चलते हैं भिवंडी प्रीमियर लीग की सुपर से ऊपर अद्भुत दुनिया की ओर. व्हाट अ स्टार्ट. देखिए, मायरा ने कल जब मैच जीता उनका कॉन्फिडेंस लेवल काफ़ी बढ़ चुका है कुणाल, और इस वक्त BPL में मेरे साथ जुड़ चुके हैं IPL की मखमली आवाज़ कुणाल दाते. स्वागत है आपका कुणाल. धन्यवाद सिद्दीक बाबे सर. मायरा स्पोर्ट्सने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि कॅप्टनने जो निर्णय घेतला तो 3 ओव्हरमध्ये सार्थ ठरवला आहे. फलंदाजाने आतापर्यंत धावा झाल्यात स्कोअर बोर्डवर. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 41 रन. मागच्या ओव्हरमध्ये आपण पवन केनेच्या विरुद्ध 12 धावा पाहिले, त्याच्या अगोदर 17 धावा आणि पहिलं षटक जे टाकलं ऋषभने त्या ओव्हरमध्ये 11 धावा. तर 3 ओव्हरनंतर 41 धावा फलकावर आहेत.
स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचंच BC4 आणि अल्ताफ बाली सर प्रस्तुत पायनियर स्पोर्ट्स भिवंडी प्रस्तुत भिवंडी प्रीमियर लीगमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिला बॉल वाईडने सुरुवात झाली आहे चौथ्या ओव्हरची आणि बॉलिंगसाठी चौथ्या ओव्हरमध्ये आहे प्रीतम बारी. यस, कंधे के जोर से ज़्यादा उठाया था और कहीं ना कहीं जो लाइन थी वो खराब. प्रीतम पुढचा बॉल घेऊन एक चांगला ऑलराऊंडर खोलवर टप्प्याचा बॉल त्याला ड्राईव्ह करत असताना कव्हर्स बाउंड्री लाईनला डीपमधून क्षेत्ररक्षण येतोय तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसेल. या सिंगलच्या जोरावर 43 धावा झाल्यात. कुणाल, देखिए टेनिस क्रिकेट में जमा जो अब सामना करने जा रहे हैं और कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त, खाता नहीं खोला है, पहली गेंद का सामना. देखिए टेनिस क्रिकेट में इनसे अच्छा चॉप खेलने वाला मैंने नहीं देखा. जमा अन्सारी आणि मतीन खान ही जोडी सध्या मैदानामध्ये. मतीन खानने आतापर्यंत किल्ला लढवलाय. एकाकी झुंज त्याने दिली आहे. 21 धावांची खेळी त्याने साकारली आहे 11 बॉल फेस करत असताना. जमा अन्सारीला अजून खातं उघडायचं आहे. पहिल्याच बॉलवर बीट केले. मागे चालल्या बॉल शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण चांगलं होतं तो तत्पूर्वी एक धाव मिळताना दिसेल. बाईचा इशारा इथे पंच घोषित करत असताना एक्स्ट्रा रन 44 धावा झाल्यात. दो टीमों को मैं आवाज़ दूंगा, जॉली स्पोर्ट कामतगढ़ नरेश मात्रे फैम टीम और NK स्पोर्ट खंडवाल. भावेश पवार और महेंद्र मागे आमने सामने. झेल सुटला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मतीनच्या बॅटमधून आणखीन एक स्विच हिटचा फटका. बॉल सीमा पार जातो आणि हा येतोय चौकार. कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं मैन ऑफ क्राइसिस संकट मोचन मतीन खान. देखिए मौका भी दिया और चौका भी दिया. इस तरह के कैचेस आपको लेना होते हैं. रन काफ़ी तेज़ी से बढ़ रहे हैं. जॉली स्पोर्ट कामतगढ़ के कैप्टन और NK स्पोर्ट्स के कैप्टन, आप दोनों को तैयार रहना है टॉस के लिए. 48 धावा झाल्यात. 48 चौथं षटक सध्या सुरू आहे. टर्न केला हा बॉल. आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे एक रन मिळताना दिसेल. लॅप शॉट स्वीप शॉट चांगले फटके आहेत मतीनकडे. रिव्हर्स स्वीप आणि या फटक्यासाठी जाणला जातो मतीन खान. सातत्य त्याने आतापर्यंत ठेवलंय आणि आतापर्यंत त्याने 26 धावांची खेळी या मॅचमध्ये साकारली. 49 धावा झाल्यात चौथं षटक सुरू असताना. चांगली धावगती आणि चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यश. बीट केलंय फलंदाजाला आणि हा येतो डॉट बॉल. पैर नहीं चले थे, जगह से खड़े खड़े खेले थे. जहां मोबाइल में नेटवर्क ज़रूरी है, क्रिकेट में फुटवर्क ज़रूरी है. देखिए मतीन खान के पास इस ग्राउंड में कम से कम 25 ऐसी पारियां हैं जो सुनहरे उर्फों से लिखी जाएंगी. अजूनही खातं उघडायचं आहे जमा अन्सारीला. 2 डॉट बॉल ते खेळलेले आहेत. ऑन साईडला दिशा दिली आहे. एक रन इथे पूर्ण होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे करणार का नाही. 50 धावा झाल्यात. ओव्हर नंबर 4चा खेळ संपला. 12.50 सरासरी. काही सहजच इक्वेशन आपण पहिल्या मॅचमध्ये देखील पाहिलं. 4 ओव्हरमध्ये 50च धावा झाल्या होत्या आणि अगदी तसाच खेळ सध्या करत असताना मायरा स्पोर्ट्स जागृत मराठाच्या विरुद्ध. यस, और 2 ओवर बचे हैं और 2 ओवर में देखिए मायरा स्पोर्ट्स के लिए तो ये डू और डाई का मैच है. अगर जागृत मराठा की हम बात करें तो 3 में से 2 जीते हैं, 1 हारा है. लेकिन देखना है, अभी अभी हमसे जुड़ चुके हैं हमारे मैन ऑफ द मैच स्पॉन्सर रियल स्टील के वसीम अंसारी. अमी के दिल से आपका इस्तकबाल है BPL सीज़न 2 में. डेथ ओवर में रन तो बने, चाहे पहली इनिंग हो चाहे दूसरी इनिंग हो. अगदी बरोबर आहे. त्या 32 धावा झाल्या होत्या यानंतरच्या 2 ओव्हरमध्ये आणि दुसऱ्या इनिंगमध्ये आपण पाहिलं महेंद्र मागेचं वादळ सुनामी आला होता रनचा. षटकारांची आतिषबाजी. 10 बॉलमध्ये 50 धावांची आक्रमक खेळी त्याने साकारली. 2 अशा मॅचेस आपण आतापर्यंत पाहिलेल्या आहेत सिद्दीकजी या स्पर्धेमध्ये BPL मध्ये. पहिलाच बॉल बॅक ड्राईव्ह. रन इथे मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना पहिलाच बॉल ओव्हर नंबर 5चा पवन केनेने निर्धाव टाकलाय. कमाल के खिलाड़ी है एवन पवन. दुसरा बॉल टर्न चांगला मिळाला परंतु इथे विकेट कीपरने चूक केली. बॉल मागे जातोय. तत्पूर्वी एक धाव इथे पूर्ण होईल का. पंचांचा इशारा येतोय. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे रनआउटसाठी. कमाल की गेंद, बहुत खूबसूरत गेंद थी, बिल्कुल बल्ले के करीब से चली गई थी और डिसीजन तीसरे अंपायर को रिफर किया गया है.
ये देखिए अल्ट्रा स्लो मोशन, वंडरफुल टेलीकास्ट, आउटस्टैंडिंग टेलीकास्ट आप प्रिंस मूवीज का देख रहे हैं। किंग ऑफ टेलीकास्ट रवि गुलवी, प्रथमेश पाटिल एंड टेक्निकल टीम। ये देखिए थ्रो कलेक्ट किया, देखना है। यस इज आउट, जमा आउट हो चुके हैं, रन आउट। आउट है। यस, जमा ने कितने रन जमा किए? सिर्फ 1 रन और 4 गेंदों का सामना किया। 5 बॉल फेस केलेले आहेत जमा यांनी। रन या मॅचमध्ये त्यांच्या बॅटमधून फक्त 1 आणि इथे थोडंसं अडचणीमध्ये वाढ होत आहेत। पवनचं हे षटक क्रमांक आता सध्या 5वं प्रगतीपथावर आपण पाहतोय। पवनचं हे वैयक्तिक त्याचं दुसरं षटक आहे। याच्या अगोदर देखील त्याने बॉलिंग केली आहे, 12 धावा त्याने खर्च केल्या होत्या। 5व्या षटकामध्ये आतापर्यंत दोन्ही चेंडू त्याने निर्धाव टाकलेले आहेत, हे मात्र विशेष। 50 धावा झाल्यात बॅटिंग करत असताना टीम मायरा स्पोर्ट्स। यस, नए बैट्समैन बूम बूम मुनाफ शेख, जिनके बारे में मैं अक्सर कहता हूं कि ये जो मुनाफ शेख है ना, ये जब भी आते हैं ऑडियंस के दिलों पे छा जाते हैं। अगदी बरोबर आहे। सिद्दीक भाबे या प्रचंड मोठा अनुभव आहे या परिसरातील क्रिकेटचा। समालोचनामध्ये हुक केलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत स्क्वेअर लेगला, झेल सुटलाय मतीनचा। पवन नाराज आहे, त्याला माहिती आहे अशा खेळाडूचा जीवदान देणं ते देखील डेथ ओव्हरमध्ये थोडंसं कठीण होऊ शकतं आणि अशा कॅचेस घ्याव्या लागतील, कारण BPL तुम्ही खेळताय। ऑफ स्टंप के बाहर से हुक किया था, सिर आसमान में, और केदार पाटिल ने इस कैच को छोड़ दिया है। इथे धावा मिळतील मतीनला। 1 रन मतीनच्या खात्यामध्ये। सिंगलच्या जोरावर 51 धावा झाल्यात, 51। 1 रन पुन्हा एकदा ऍड होईल टीमच्या टोटलमध्ये। सिंगलच्या जोरावर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर आता 52 रन। 8 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे। 5वं षटक सध्या प्रगतीपथावर। 52 रन हो चुके हैं और 3 विकेटें गिरी। यावेळेला टायमिंग प्रॉपर हे घडतं ज्यावेळेला तुम्ही झेल सोडता। मतीन सारख्या खेळाडूचा आणि त्याच्या बॅटमधून बॉल चालला सीमारेषा पलीकडे। पवनने त्या खेळाडूकडे पाहिलं, कारण त्याला माहिती आहे ते चूक झाली आणि हा येतोय षटकार। आज मतीन खान काफ़ी विंटेज नज़र आ रहे। टाइमिंग देखिए, फॉलो थ्रू देखिए, गेंद बल्ले से निकली, उस पर मोहर थी 6 रनों की। A1 पवन के सामने A1 शॉट मतीन खान का। चांगलं टायमिंग, बॅकफुटला जात असताना ऑन साईडला हा फॉर्म पूल करत असताना अगदी उडवला हा बॉल स्कोअर लेग सीमारेषा पलीकडे। या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 58, ओव्हर नंबर 5, शेवटचा चेंडू। 33 धावांची खेळी आतापर्यंत साकारली। मतीनने मागच्या मॅचमध्ये आपण धावांचा पाऊस पाडला, अक्षरशः तो पाहिला, आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक वेगवान अर्धशतक BPLचं महेंद्र मागेने ठोकलं। 10 चेंडूमध्ये 8 षटकाराच्या मदतीने 50 धावा। दोस्तों ऑनलाइन पे तैयार रहिए हमारे साथ जुड़ने के लिए यूट्यूब पे, क्योंकि अगला मुकाबला, आज का सबसे बड़ा मुकाबला, जॉली स्पोर्ट कामतकर बनाम NK स्पोर्ट खांडवाल। 1 गेंद बची है और महेंद्र मागे और भावेश पवार आमने सामने। पहिले 2 डॉट बॉल, त्यानंतर 2 सिंगल आणि त्याच्यानंतर षटकार आलाय। 5 बॉल झालेले आहेत। शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे। या ओव्हरचा रन आहेत 58। 8 रन या ओव्हरमध्ये आतापर्यंत खर्च करण्यात आलेत। 8 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत आलेत। 1 षटकार 2 सिंगलच्या मदतीने, आणि आता शेवटचा बॉल टाकताना दिसेल पवन केने। मतीनच्या बॅटमधून षटकार आलाय। चांगली बॅटिंग, सातत्य ठेवले। विशेष म्हणजे 12.50 सरासरीने 4 ओव्हरमध्ये 50 धावा केल्या। टॉस जिंकल्यानंतर मायरा स्पोर्ट्सने इथे बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता, तो निर्णय मतीनने आतापर्यंत सार्थ ठरवलाय। 33 धावांची आक्रमक खेळी। या बॉलवर बीट केले मतीनला। पवनने समोरून बॉल वळवला, नॅचरल लेग ब्रेक, पिचिंग झाल्यानंतर थोडासा बाहेर निघाला। राईट हँडेड बॅट्समनसाठी सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये, आणि ओव्हरची होते समाप्ती। 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 58। 3 फलंदाज बाद मायरा स्पोर्ट्स। अनप्लेबल बॉल, टर्न एंड बाउंस एंड प्लेन मिस। देखिए 5 ओवर में फिर से आप देख सकते हैं
unplayable ball. Turn and bounce and plain miss. And what a gather from a wicket keeper. This is the quality wicket keeping. That marks the end of the 5th over. 58 for the loss of 3 wicket. Kunal, डेथ ओवर है और डेथ ओवर में जितना स्ट्राइक, क्योंकि मुनाफ शेख भी बूम बूम शॉट के लिए जाने जाते हैं और माहिरा स्पोर्ट्स ज़रूर चाहेंगी कि यहाँ 15 के ऊपर रन आए. जी हा, 15च्या वर रन यायला पाहिजे हा प्रयत्न असेल मायरा स्पोर्ट्सचा. त्यावेळेला एक फायटिंग स्कोर निर्माण होईल, तसा प्रयत्न व्हायला हवा. 58 धावा झाल्यात. 58. 5वं षटक इथे संपलंय. लास्ट ओव्हरमध्ये आता बॉलर तयार होईल किशोर मुकादम. सुनील पाटील यांनी किशोर मुकादमच्या खांद्यावर शेवटचं षटक सोपवलंय. 2 ओव्हरमध्ये 25 धावा प्रीतमने खर्च केल्या. पवनने चांगली गोलंदाजी केली. या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा, 20 धावा त्याने खर्च केल्या. एका फलंदाजाला त्याने बाद केलं. देखना है कि विकेट कीपिंग आइकॉन खिलाड़ी प्रीतम बारी कर रहे हैं और उनकी भी बारी आने वाली है. आप इंतज़ार कीजिए यूट्यूब पे. किशोर मुकादम लास्ट ओव्हर 6वं षटक. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला बॉल आडव्या बॅटने पुल केलाय. बॉलला पाठवलं गॅप मधून मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा, षटकार. मुनाफ शेखच्या बॅटमधून हा षटकार येतोय. बायसेक्ट केलं 2 क्षेत्ररक्षकांना. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दोघांच्या मधून हा फ्लॅट बॅटेड षटकार. चांगला पुल फटका इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. चांगली बॅटिंग इथे. पहिल्याच बॉलवर दबाव टाकलाय किशोर मुकादमवर, कारण पहिल्या बॉलवर षटकार आलाय, हे मात्र विशेष. चौसष्ट धावा झालेत आता स्कोरबोर्डवर. चांगली बॅटिंग. दुसरा बॉल देखील हाफ ट्रॅकर होता आणि त्याला देखील पाठवलं अगदी त्या क्षेत्रामध्ये. हा येतोय दुसरा सलग षटकार. फलंदाज बूम बूम 6 फ्रॉम मुनाफ, खींच के मारा. इसीलिए तो कुणाल मैं कहता हूँ कि जो मुनाफ शेख है ना, ये जब भी आते हैं ऑडियंस के दिलों पे छा जाते हैं. छा गए. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार मुनाफ शेखच्या बॅटमधून इथे येत आहेत. या षटकाराच्या मदतीने 70 रन झालेत. 70 धावा पूर्ण. खराब गोलंदाजी किशोर मुकादमची. दोन्हीही हाफ ट्रॅकर आणि दोन्हीही फटक्यामध्ये दम होता, वजन होता. चांगली बॅटिंग. नेक्स्ट मॅच जॉली स्पोर्ट्स कामतगर विरुद्ध NK स्पोर्ट्स खांडवाल. महेंद्र मागे ज्या टीममध्ये खेळलाय तोच संघ आता पुन्हा एकदा नेक्स्ट मॅचमध्ये खेळताना दिसेल इन ॲक्शन. NK स्पोर्ट्स खांडवाल पहिल्या मॅचमध्ये 83 रन चेस केले होते. और ये भी नहीं भूलना चाहिए कि जॉली में हर फन मौला खिलाड़ी प्राउड ऑफ भिवंडी क्रिकेट ड्रॉप सीन के हीरो भावेश पवार हैं. हो, अगदी बरोबर आहे. म्हणजेच बिग बॅटल आपल्या समोर नेक्स्ट मॅचमध्ये पाहायला विसरू नका. तो सामना थोड्याच वेळात आम्ही घेऊन येऊ तुमच्या समोर. तत्पूर्वी या मॅचकडे वळूया. सलग 2 बॉलवर 2 षटकार आणि त्याच्यानंतर कमबॅक. विकेट कीपर करवी झेल बाद केलंय. इथे फलंदाज मुनाफ शेखला किशोरचं कमबॅक होत आहे. बड़ी विकेट. लेकिन कुणाल, मैं यहाँ मुनाफ का कसूर नहीं कहूँगा, क्योंकि आप डेथ ओवर खेल रहे हैं, 2 सिक्सर लगाए, आपको मारना ही है. आम गेंद थी जिसको पढ़ नहीं पाए थे मुनाफ शेख. जी हाँ, मैं भी नहीं कहूँगा. बिल्कुल सही बात आपने छेड़ी. आणि इथे विकेट मिळाली. 4था धक्का बसलाय. 70 रन स्कोरबोर्डवर आहेत. त्याने त्याचं काम केलं. शेवटच्या ओव्हरमध्ये 2 बॉलवर पहिल्या 2 षटकार त्याने ठोकले आणि त्याच्यानंतर तो परतलाय. 70 धावांपर्यंत मजल मारून दिली. मतीन खान अजूनही खेळतोय. 33 धावा त्याने केलेल्या आहेत. अखिल अन्सारी नवीन बॅट्समन, परंतु समोर आहे मतीन खानने आतापर्यंत 33 धावांची खेळी साकारली या मॅचमध्ये. त्याच्या वाट्यामध्ये अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बोल तयार किशोर मुकादम. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु जास्त बाहेर केला हा बॉल आणि पंचांचा इशारा येतो हा वाईड बॉल.
कहीं ना कहीं बैट्समैन से दूर रखना चाह रहे, कम से कम मतीन खान से। हो, मतीनने आतापर्यंत चांगला दमखम दाखवला, त्याच्यापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न होता परंतु जास्तच लांब टाकला हा बॉल. वाईड बॉलचा इशारा इथे आलाय. रन झालेत 71. 3 बॉलचा अजूनही खेळ शिल्लक. पुढचा बॉल घेऊन किशोर मुकादम. यावेळेला चांगला टर्न मिळालाय परंतु जास्त बाहेर टाकलाय. आणखीन एक वाईड बॉल इथे घोषित केलाय. सलग दुसरा वाईड बॉल किशोरचा. अच्छी बॉलिंग कर रहे हैं लेकिन कहीं ना कहीं लाइन खराब है. देखिए टर्न और बाउंस दोनों मिल रहा है, लेकिन आपने उस दिन कहा था कि अच्छा गेंदबाज वो है जो तीनों चीज़ों को पकड़ के चले. अगदी बरोबर आहे. लाईन लेंथ आणि त्याचबरोबर आपण पाहतोय अचूकता पाहिजे तुमच्याकडे. यावेळेला बॉलिंग चांगली होत असताना वेग चांगला होता या बॉलवर मागच्या 2 बॉलच्या तुलनेमध्ये आणि हा इथे येतोय डॉट बॉल. देखिए 2 सिक्सर खाने के बाद अच्छी वापसी की, हालांकि 2 वाइड भी कर चुके हैं, लेकिन मतीन खान जैसे सेट बैट्समैन को उन्होंने डेथ ओवर में कठिनाइयों में रखा है. चांगला इनकटर इथे वापरला, वेगाने टाकला, आतमध्ये आणला, पायावर आदळला आणि त्यानंतर मागे गेला बॉल. रन मिळणार नाही मतीनला आणि चांगली गोलंदाजी इथे करत असताना किशोर मुकादम. चांगला इनकटर, वेग चांगला होता, अँगल बनवत आतमध्ये आला हा बॉल. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. टीमची धावसंख्या 72. हा बॉल ओव्हरपिच होता, खूप चांगला स्क्वेअर ड्राईव्ह इथे दाखवत असताना डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 रन इथे मिळेल मतीनच्या खात्यामध्ये. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमधून. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रातला. 73 धावा झाल्यात फलकावर. नेक्स्ट मॅचचा होईल टॉस. जॉली स्पोर्ट्स कामतघर आणि NK स्पोर्ट्स खांडवाल. व्हॉट अ मॅच. काय तो सामना असेल. दोन्हीही मातब्बर संघाच्या दरम्यान ती लढत होईल. भावेश पवार एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला माइटी महेंद्र. स्लोअर वन होता. रनआउटची संधी आहे. मतीन इथे बाद होईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये नवीन बॅट्समन येईल, त्याला आता शेवटचा बॉल फेस करायचा आहे. एका बाजूला आपण पाहतो अजित मोहिते आणि दुसऱ्या बाजूला राकेश प्रभू. म्हणजेच दोन्ही विकेट कीपर ची उंची मोजली तर मी म्हणेन महाराष्ट्र क्रिकेटमध्ये सर्वाधिक उंचीचे 2 विकेट कीपर आहेत. ते देखील एकमेकांच्या समोर असतील नेक्स्ट मॅचमध्ये. राकेश प्रभू, अजित मोहिते चांगले लेदर क्रिकेट खेळलेले आहेत. टेनिस बॉल क्रिकेट देखील चांगलेच खेळत आलेले आहेत. नेक्स्ट मॅच बिग बॅटल. प्राऊड ऑफ भिवंडी मिस्टर भावेश पवार वर्सेस हार्ड हिटर आणि त्याचबरोबर वेल फिनिशर ऑफ भिवंडी मिस्टर महेंद्र मागे. या 2 खेळाडूंच्या दरम्यान यानंतरचा सामना रंगेल. थोड्याच वेळात टॉस होईल परंतु शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. प्रीतम बारी आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय, जो आयकॉन खेळाडू आहे सध्या. त्याने 2 ओव्हर टाकलेले आहेत. 25 धावा, 1 फलंदाजाला बाद केलं जागृत मराठाकडून. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. किशोर मुकादमचं हे षटक भरपूर लांबलंय. 16 धावा त्याने खर्च केल्यात. ओव्हरपिच बॉल होता, खोदून काढलाय. 3 वाईड बॉल या ओव्हरमध्ये आलेले आहेत. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे होईल. स्क्वेअर ड्राईव्ह इथे दाखवत असताना 2 धावा मिळाल्यात. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं सत्र इथे संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा आहेत 76-77 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे दुसऱ्या डावामध्ये जागृत मराठा या टीमला. तत्पूर्वी आता वेळ देखील झालेली आहे टॉसची आणि लगेचच जाऊया आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तिथे जोडले जातात व्हॉइस ऑफ भिवंडी सिद्दीक भाबे सर आणि त्यांच्याच बरोबरीने आमच्या को अँकर प्रेरणाजी गुप्ता. वेलकमिंग यू बैक टू द टॉस बॉक्स जहां होने वाला है अगले मैच का टॉस. वेल यू आर वॉचिंग भिवंडी प्रीमियर लीग सीजन 2. ये नहीं देखा तो क्या देखा. और हमारे दोनों कैप्टन हमारे साथ यहाँ मौजूद हैं. यस, इस टॉस के लिए मैं प्रदीप पाटिल साहब उर्फ पप्पू सेठ और वसीम अंसारी इन दोनों से इल्तिमास करता हूं कि आपको हमारे टॉस बॉक्स से जुड़ जाना है. प्रदीप पाटिल साहब, पप्पू सेठ और वसीम अंसारी, ऑल द बेस्ट महेंद्र मागे एंड ऑल द बेस्ट मुकेश मते. क्लैश ऑफ टाइटन्स, आज का सबसे बड़ा मुकाबला महेंद्र मागे बनाम भावेश पवार. सुस्वागतम.
मैच रेफरी अजीम अब्दुल्ले जुड़ते हुए। सिक्का जिस तरह दोनों तरफ बढ़ा है वैसे मैच भी बढ़ा है। बीपीएल भिवंडी प्रीमियर लीग जिसकी धूम मची हुई है ऑनलाइन यूट्यूब पर सारे जहां में, और एक तरफ BC4 वो नाम जो जैसे जैसे क्रिकेट आगे बढ़ेगा या क्रिकेट का इतिहास जब भी लिखा जाएगा ऑर्गेनाइजिंग में एक ही नाम रहेगा BC4। नहीं बोल बीपीएल कहना है महेंद्र मागे का। देखना है कि मैच रेफरी क्या डिसीजन देते हैं। बीपीएल कहाँ है? और आ गया है बीपीएल। बीपीएल बहुत ज़्यादा आता है, इसीलिए सारे खिलाड़ी चाहते हैं कि हमें टॉस में कॉल आउट करने का मौका दिया जाए। तो आप महेंद्र जी जीत चुके हैं टॉस, मैन ऑफ द मैच भी जीत लिया लास्ट, अभी टॉस भी जीत लिया। आज तो आपके ऊपर लक की और परफॉर्मेंस की बारिश होने वाली है। परफॉर्मेंस बहुत अच्छा था लास्ट मैच में, क्या सेम टाइप का परफॉर्मेंस हम एक्सपेक्ट करें? अभी वो मैच दूसरा था, अभी ये मैच दूसरा है। अभी वो मैच छोड़ के हम लोग को ये मैच पे ध्यान देना है। पिछला क्या हुआ, कौन जीता वो मालूम नहीं, लेकिन हम लोग को ये मैच पे ज़्यादा ध्यान दे के हम लोग को ये मैच जीतने का है। क्या चूज करेंगे? हम पहले फील्डिंग करेंगे कि भावेश की टीम भी अच्छा है, जो कि उसको कम से कम स्कोर में रोकने का ट्राई करेंगे, उसके बाद चेसिंग करने का ट्राई करेंगे। महेंद्र ये बताइए, दोनों टीमें बहुत परफेक्ट हैं, सबसे बड़ा मुकाबला है, टॉस इम्पोर्टेंट जीता है। माना कि आप फिनिशर है, लेकिन क्रिकेट में कहा जाता है वेल बिगन इज हाफ डन। सामने वालों को मैंडेटरी पावर प्ले में रोकने के लिए महेंद्र मागे किन दो गेंदबाज पर डिपेंड करते हैं कि वो अच्छी शुरुआत दे और ब्रेक थ्रू दे? अभी तो मेरे पास तो 4 ही बॉलर है, उसको तो अभी उसको कैसे यूटिलाइज करना है। तो अभी ये मैच तो बहुत बड़ा मैच है, क्योंकि ये मैच तो हम तो जीतना ही है, क्योंकि क्वालिफाई होना है तो ये मैच जीतना ही पड़ेगा। और सामने वाला टीम तो अच्छा है, और हम लोग भावेश को जल्दी जितना भी जल्दी हो सके हम लोग उसको आउट करेंगे तो डेफिनेटली हम लोग मैच जीत जाएंगे। तो उम्मीद करें कि 2-2 हाथ लेने जा रहे हैं। यस डेफिनेटली। आपसे मेरा सवाल है, अगर आप, मैंने देखा आप टॉस कॉल आउट करना चाहते थे, जीतते तो क्या चूज करते? फील्डिंग ही चूज करते हैं हम लोग। तो अब ये थोड़ा आपकी स्ट्रैटेजी के विपरीत हो गया है, क्या है प्लान 2? सिंपल सोल्यूशन, महेंद्र मागे को आउट करते हैं आप, मैच जीतने के चांसेस आपके बढ़ जाते हैं। तो आप सबसे पहले उनको आउट करने की कोशिश करेंगे। बहुत स्ट्रांग ओपोनेंट है आपके ऑपोजिट, आपको ऐसा लग रहा है? ही इज अ गुड फिनिशर ऑफ टेनिस क्रिकेट। महेंद्र मागे इज बेस्ट बैट्समैन ऑल्सो इन भिवंडी क्रिकेट, तो हमको आउट करने की जरूर कोशिश करेंगे हम लोग। यस मुकेश मते, दोनों टीमों को मैं देखता हूँ ना 101 है ना 99 है, दोनों 100% है। मेरा सवाल थोड़ा डिफरेंट है कि इस अहम मुकाबले में आपके मुताबिक 2 ऐसे कौन से प्लेयर हैं जिनको आप चाहेंगे कि मुकाबला बढ़ाए, उनका परफॉर्मेंस बढ़ा रहे? भावेश पवार तो हम लोग 100% चाहेंगे परफॉर्मेंस करने के लिए, और अमोल तो अच्छा परफॉर्मेंस कर रहा है, तो सभी टीम प्लेयरों से मैं यही मतलब रखता हूँ कि सब लोग अच्छा परफॉर्मेंस करें। और सभी को आउट करना है, सस्ते में किसको आउट करना चाहेंगे? महेंद्र मागे। All the best. The news from the toss box is N.K. Khandwal won the toss. They elected ball first. Is back to the commentary box. थँक्यू सिद्दीक सर. यानंतरच्या सामन्याचा टॉस देखील झाला आहे आणि NK स्पोर्ट्स संघाने तो नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. हा पुढचा मॅच देखील तितकाच मजेदार असणार आहे अजय सर. एव्हाना सकाळी आपण चर्चा केली होती, खूप उलटफेर आजच्या दिवसामध्ये तुम्हाला आम्हाला पाहायला मिळणार आहे. तेच उलटफेर पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळालं आहे, तसाच उलटफेर या सामन्यामध्ये पाहायला मिळेल का? पहले से कुछ कहा तो नहीं जा सकता है, लेकिन एक अच्छा मैच ये रहेगा मेरे ख्याल से, क्योंकि टारगेट भी अच्छा खासा सेट किया गया है मायरा स्पोर्ट्स द्वारा। 77 रनों की चुनौती है जागृत मराठा रानाल टीम के सामने। 36 बॉल्स 77 धावांची गरज, जवळपास 13च्या धावगतीने खेळावं लागणार आहे. तर पाहूया त्या धावगतीच्या साह्याने खेळण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पवन केणे आणि त्याची साथ देणार आहे केदार पाटील. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतोय राहुल जोगाडिया पहिला बॉल फेकण्यासाठी. आपटून टाकण्याचा प्रयत्न, ऑन दी टो झाले, पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढे, स्वीपर कव्हर रीजन मध्ये पहिल्याच बॉलवर तडाका, 4 धावा. पसंद करते हैं पवन केने शॉर्ट पिच गेंदबाजी, और ख़ास तौर पर बॉलर के पास ज़्यादा गति नहीं है तो फिर उनके पास समय काफ़ी मिल जाता है. ये बहुत ज़बरदस्त स्ट्रोक वो लगाते हैं, आगे वाला पैर हवा में रखते हैं, बैकफुट पर वजन लेते हुए, ये देखिए थोड़ा सा जंप करते हुए स्क्वेयर ऑफ द विकेट इनफील्ड के ऊपर से पहली गेंद पर खूबसूरत चौका. खूप कठीण असते जेव्हा तुम्ही जंप घेऊन तो फटका खेळत असतात, कारण तितकशी नजर परफेक्ट असायला हवी बॉलवर.
आणि समोर गोलंदाज देखील राहुल जोगवाडिया आहे. कदाचित त्याने संधी दिली होती पवनला आणि त्या संधीचा खूप चांगला वापर त्या ठिकाणी केला आहे. फुटवर्कचा अभाव जाणवलाय यावेळेस. खूप वेगाने बॉल हाताळलाय आणि खूप चांगल्या पद्धतीने अँगलचा वापर सुद्धा आपण रिप्लेमध्ये पाहू शकतोय. बॉल खेळण्यासाठी मात्र कुठेतरी पाय हल्ले नाही आहेत. शरीरापासून दूर होऊन खेळण्याचा प्रयत्न, खूप जास्त बाहेरून बॉल ट्रॅव्हल होतोय. जी हाँ, बहुत ज़्यादा दूर रह गए थे गेंद से और गेंद नीचे रही थी. पुन्हा एकदा बॉलला टर्न आहे आणि टर्नच्या सोबत बाउन्स सुद्धा. खूप चांगल्या पद्धतीने बॉल राईज होतो टप्पा पडल्यानंतर. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा आपण पाहू शकतोय. पहिल्या बॉलवर मात्र कुठेतरी लक्ष विचलित झालं होतं, पण त्यानंतर बॅक टू बॅक काउंटर अटॅक तुम्हाला राहुल जोगाडेचा पाहायला मिळतोय. अच्छी वापसी राहुल जोगाड़िया द्वारा, और ये आप अपेक्षित करते हैं, उम्मीद रखते हैं उनसे, क्योंकि आइकॉन प्लेयर है. यावेळेस बॅटची टोल कनेक्ट होऊन बॉल जातो थर्ड मॅन रिजनमध्ये. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल जातो सीमारेषा पार. मिळतोय चौकार. 4 धावा मिळतील. या 4 धावाने धावफलक 8 वर जाऊन पोहोचतोय. पहिल्या बॉलवर चौकार आला तर त्यानंतर बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आणि त्यानंतर हा चौकार. और देखिए चौका वो चला गया, उसके बाद मतीन का रिएक्शन आपने देखा होगा. वो बॉलर को बता रहे हैं कि आप सही दिशा में जा रहे हो. ये कहीं ना कहीं थोड़ा सा किस्मत का साथ बैट्समैन को मिला है. गेंद अच्छी थी. एक्झॅक्टली, ही सहानुभूती देणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा पवन सारखा खेळाडू फुटवर्क तितकंसं दाखवत नाहीये, बॉलला रीड करत नाहीये, वारंवार शरीरापासून दूर होऊन खेळण्याचा प्रयत्न. रिप्लेमध्ये पाहू शकता ऑफसाईडच्या बॉलला ऑन साईडला आडवे पटीने खेळण्याचा प्रयास वारंवार केला जातोय आणि यावेळेस पुन्हा एकदा गफलत होते आणि बॉल जाते डॉट. लगातार ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी की गई है. इस पहले ओवर में 5 गेंदें डाली गई है. अभी तक 2 चौके लगे हैं और 3 डॉट गेंदें खेली है पवन ने. शेवटचा बॉल असेल आणि यावेळेस मला सर्व पर्याय संपल्यानंतर उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. यष्टीरक्षकाला बीट करून बॉल मात्र मागे जातोय आणि या 22च्या 4 धावा मिळतील. नशिबाचा चौकारच म्हणू शकतो. या 4 धावा अवांतर तर जोडल्या जातील. एका षटकाची समाप्ती, एका षटका समाप्तीनंतर बिनबाद 12 धावा. बहुत अच्छी गेंद थी, लेकिन किस्मत का साथ गेंदबाज को मिला नहीं, यही कहना होगा. विकेट कीपर बीट हुए, पहले बैट्समैन बीट हुए, उसके बाद विकेट कीपर मतीन भी बीट हुए. जानबूझकर लेग स्टंप के बाहर रखा था क्योंकि उल्टा स्ट्रोक खेलना चाहते थे पवन. सोच अच्छी थी गेंदबाज की, लेकिन किस्मत के ये रन्स मिले हैं जागृत मराठा राहनाल टीम को. 1 ओवर के पश्चात 12 रन बिना किसी नुकसान के. आवश्यक रन रेट 12.83 रन प्रति ओवर का पारी की शुरुआत से, तो लगभग उसके करीब पहुंच गए हैं. एक तो कोई विकेट भी नहीं गिरा है, वो एक प्लस पॉइंट रहेगा मेरे ख्याल से. विचारसरणी गोलंदाजी चांगली होती. बॉल आपण जर पहिला टप्पा पडल्यानंतर खूप जास्त डिग्रीने टर्न झाला होता. यष्टीच्या बाजूला फुंकर घालून हा बॉल गेला होता. दरम्यान 12च्या धावगतीने खेळतोय. धावसंख्या 77चा पाठला करायचा होता आणि आता मात्र 13च्या धावगतीने 30 बॉल्समध्ये 65 धावा पूर्ण कराव्या लागतील. जागृत मराठा रानाल टीम की यदि बल्लेबाजी हम देखें तो पवन एक आध मैच में अच्छा खेले हैं, लेकिन मिस्टर कंसिस्टेंट कोई रहे हैं तो वो है मिडिल ऑर्डर के बल्लेबाज हर्षित चौधरी. केदार के ऊपर बड़ा दबाव रहेगा. पहले मैच में 1 रन, दूसरे मैच में, तीसरे मैच में खाता भी नहीं खोल पाए. तुम्हाला आता स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे. या वेळेला आपण पाहिलं सर्व संघ गुणतालिकेमध्ये वर येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातल्या त्यात रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर संघाची सुरुवात थोडीशी सुमार झाली सकाळच्या सत्रामध्ये. लगातारचे 4 सामने ते हरलेले आहेत या भिवंडी प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये. पण आता अजूनही जे संघ आहेत ते प्रयत्न करतात पुढे जाण्याचा. यावेळेस दुसऱ्या षटकाची सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर बॉलर येतोय माजिद शेख. माजिद शेख ने कल वापसी की माहिरा स्पोर्ट्स के लिए. पहले 2 मैचेस में वो खेले नहीं थे और कल बहुत अच्छा प्रदर्शन रहा माइटी महेंद्र माघे के विरुद्ध. जिस तरह से लगातार 4 डॉट गेंदें की थी उन्होंने, काबिले तारीफ, और वहाँ से वो मैच जीता भी माहिरा स्पोर्ट्स ने. आज जल्दी गेंदबाजी दी गई उनको. ओव्हर द विकेट नाही. यावेळेस बॉलला खेळलाय मिड विकेट रिजन मध्ये. एलिव्हेशन तितकंसं नव्हतं, पण ताकदीच्या जोरावर बॉल फ्लाय होतोय मिड विकेट सीमारेषा पार. मिळतोय षटकार. 6 धावा. ये कहीं ना कहीं समस्या रही है माजिद के साथ. पहली गेंद वो कहीं ना कहीं बैट्समैन के पाले में कर जाते हैं. कई बार मैंने देखा है या तो फुल टॉस करते हैं या फिर ओवर पिच करते हैं, स्लॉट में करते हैं. ये गेंद स्टंप्स की तरफ रखने का प्रयास, लेकिन स्लॉट में थी. स्विंग किया ऑन साइड में केदार पाटिल ने, और ये उनका पहला सिक्सर इस BPL सीझन 2 में. नक्कीच गोलंदाजाची विचारसरणी तीच असते की षटकाची सुरुवात मात्र स्टंप टू स्टंप अटॅक करून करावी आणि अशा वेळेला फलंदाज देखील आपलं चातुर्य दाखवतात. त्यांना कदाचित ठाऊक असते की असा बॉल येणार आणि त्या बॉलला फ्लाय केलंय. इसी बीच मंच पर आदरणीय संतोष पाटिल साहब का आगमन हुआ है. खांडवल से बिलोंग करते हैं और NK स्पोर्ट्स खांडवल टीम के जो ओनर है विवेक पाटिल और सुजीत पाटिल, उनके चाचा है. आपका हार्दिक स्वागत BPL सीझन 2 में. या 6 धावांच्या वाढीने धावसंख्या झाली ती म्हणजेच 18 या आकड्यावर 18.
पुन्हा एकदा थोडासा आवाज तिकडे ऐकायला मिळाला होता, तो म्हणजेच काय अपीलचा. त्या ठिकाणी चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळते मतीनचं, आपण रिप्लेमध्ये पाहू शकताय. बॉलला थोडासा पुढे ठेवला होता, अँगलचा वापर करून बॉलला बाहेरच्या दिशेने टर्न करायचा होता. खूप चांगलं यष्टीरक्षण त्या ठिकाणी मतीनचं पाहायला मिळाले. लेकिन हम देखें तो ये हाफ चांस था, बल्ले का अंदरूनी किनारा लगा, बॉटम एज लगा और फिर उनके बुट पर टकराई थी और गेंद हवा में चली गई थी. मुश्किल चांस ज़रूर था, लेकिन यदि टूर्नामेंट जीतना है, मैच जीतना है, तो इस तरह के कैचेस भी आपको लपकने होंगे. प्रयास अच्छा किया था मतीन ने. पुन्हा एकदा वेगवान तेज तर्रार झोप उडवणारा हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. चांगली सुरुवात तर नव्हती या षटकाची, पण मात्र त्यानंतर खूप चांगला पलटवार बॅक टू बॅक 2 डॉट बॉल माझीची तुम्हाला पाहायला मिळाले. आपण रिप्लेमध्ये पाहू शकतोय. पुन्हा एकदा लेंथ बॉल होता आणि बाहेरच्या दिशेने बॉलला पुन्हा एकदा काढण्यात आलंय आणि या दोन्ही वेळेला त्याच फटक्याच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न फलंदाजात राहिलाय, दोन्ही वेळा अपयशी. कल भी माजिद ने इसी तरह से शुरुआत की थी. पहली गेंद पर छक्का लगा था, उसके बाद महेंद्र को बांध कर रखा था. यावेळेस ड्राईव्ह करायचा होता. मिड विकेट क्षेत्ररक्षक पुढे येतो, धावाची संधी बनणार आहे. पंच नक्कीच या ठिकाणी दखल घेत आहेत आणि यावेळेस एक सपशेल निर्णय येतोय की नॉट आउट. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळालं. चांगला कॉल आणि त्या कॉलचा चांगला स्वीकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19 या आकड्यावर 19 रन्स, नो लॉस. सुरुवात तर चांगली आहे असं आपण म्हणू शकतो अजयजी, कारण कुठेतरी एक पायाभरणी चालू आहे. अनुभव घेतला जातो या खेळपट्टीचा आणि गोलंदाजांवर नक्कीच स्वार होऊ शकतील, पण मात्र जास्त वेळ गेला तर मात्र धावांचा जो आस्किंग रेट आहे तो देखील वाढू शकेल. जी हाँ, रनचेज में वही तो इम्पोर्टेंट चीज़ रहती है. अब देखिए 26 गेंदें शेष है, 58 रनों की आवश्यकता है, तो रिक्वायर्ड रेट पर नज़र रखनी होगी बल्लेबाजों को. पॉवर प्लेचं षटक अजूनही मार्गस्थ. आडव्या बाटीने खेळलंय मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने बॉल पर्यंत पोहोचतो. एक धाव तो मिळेल, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल. या ठिकाणी 2 फलंदाज एकाच एंडला होते. शेवटच्या क्षणाला पवनचा कॉल स्वीकारलाय आणि नक्कीच पवन पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. चांगला कॉल आहे त्या ठिकाणी, खरंच चांगलं कॉल आणि तितकाच चांगलं त्या ठिकाणी सहकार्य केदार पाटीलचं. बहुत बढ़िया क्रिकेट, गुड क्रिकेट ऑल अराउंड. फील्डिंग भी अच्छी थी, स्ट्रोक भी अच्छा था, गेंद भी खराब नहीं थी और ये मतीन का प्रयास भी ज़बरदस्त था, लेकिन रनिंग बिटवीन द विकेट्स भी लाजवाब. गजब का क्रिकेट. मतीनचं डेडिकेशन खरंच कौतुकास्पद आहे. फलंदाजी करताना देखील त्याने खूप चांगल्या पद्धतीने संघाची मदत केली होती आणि आता यष्टीरक्षण करताना दबाव वाढवण्याचा प्रयत्न करतोय वारंवार फलंदाजांवर. खूप चांगलं डेडिकेशन महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही क्रिकेटचा हा खेळ खेळता, तुमच्या संघाच्या प्रति डेडिकेशन तुमचं असलं पाहिजे आणि ते डेडिकेशन त्या ठिकाणी मतीनचं पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बॉलर तयार. पुन्हा एकदा बॉल थोडा खाली राहिलाय, पण पंच आमच्याकडे वळत आहेत की कुठेतरी लाईनमध्ये मिस्टेक आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरून बॉल जातोय. वाईड बॉलची 1 धाव मिळेल आणि एका धावाच्या वाढीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22 या आकड्यावर. हालांकि खराब शुरुआत के बाद अच्छी वापसी की है माजिद ने इस ओवर में, लेकिन ओवर को अच्छी तरह से फिनिश भी करना होगा. अभी भी एक गेंद शेष है उनके ओवर में. पावर प्ले की अंतिम गेंद बची है. रन संख्या 22. यहाँ से और हम देखें तो 55 रनों की आवश्यकता है. 25 गेंदें शेष. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड त्या ठिकाणी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट घेतोय आणि अशा पद्धतीने महत्वपूर्ण फलंदाज पवन केणे परत जातोय आणि पहिला आदरा बसतोय जागृत मराठा टीमला 22 असताना. गलत समय पर आउट हुए हैं पवन केने और ये कहीं ना कहीं होने भी वाला था. या तो बड़ा स्ट्रोक आने वाला था या फिर विकेट गिरने वाला था, क्योंकि पावर प्ले की अंतिम गेंद थी और इस ओवर में ज़्यादा रन्स नहीं बने थे. सामने खेला, एलिवेशन ज़्यादा नहीं था स्ट्रोक में, थोड़ा फ्लैट स्ट्रोक चला गया था. लॉन्ग ऑन पर जमा थे, वहाँ पर कोई गलती नहीं की उन्होंने. हालांकि गेंद तो उनके पाले में थी, लेकिन बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए. ताकतवर स्ट्रोक भी खेला था, लेकिन जैसे खेलना चाहते थे वैसे पूरी तरह से खेल नहीं पाए. निराश पवन केने पेविलियन में लौटते हुए. 22 पर 1, 2 ओवर की समाप्ति. स्ट्रोक सिलेक्शन चांगलं होतं, पण नक्कीच तुम्ही चांगला उल्लेख केला की एलिव्हेशन, तुमच्या स्ट्रोकला एलिव्हेशन मिळणं देखील तितकंच गरजेचं आहे. ते एलिव्हेशन या ठिकाणी या स्ट्रोकला मिळालं नाही आहे, त्याचमुळे मात्र पवन केणे स्वतःवर नाराज असेल. तर 8 बॉल त्यांनी घेतले आणि 10 धावांचं योगदान दिलेलं आहे. माजिद बोबडे आणि त्यांच्या सोबत सन्माननीय अबुलिश अन्सारी आलेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय आयोजन कमिटीच्या वतीने. आणि आता पुन्हा एकदा एक सन्माननीय रमीज रईस हे देखील त्यांच्या सोबत आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतोय. महत्त्वपूर्ण आहे की मनुष्यबळ देखील असणं गरजेचं आहे. इतकं मोठं हे आयोजन आहे आणि त्या आयोजनामध्ये खूप चांगलं मनुष्यबळ पायनियर स्पोर्ट्सच्या वतीने तुम्हाला पाहायला मिळते.
जी हाँ, पायनियर स्पोर्ट्स ने जितने भी इवेंट्स ऑर्गेनाइज किए हैं इस भिवंडी क्रिकेट में वो सभी शानदार रहे हैं। जैसे सिद्दीक जी कह रहे हैं कि ये टूर्नामेंट जो है, ये लीग जो है, ये सुपर से ऊपर है। भिवंडी प्रीमियर लीग सीजन 2 22 रन बने हैं, 1 विकेट गिरा है, 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। बचे हुए 4 ओवर्स में 55 रनों की आवश्यकता है जागृत मराठा रानाल टीम को। जागृत मराठा रानाल और माहिरा स्पोर्ट्स के बीच में ये बहुत ही महत्वपूर्ण मैच। हरीश केणे, सकाळी आपण नक्कीच त्याचा उल्लेख केला होता, तशाच धर्तीचा फलंदाज हर्षद चौधरी आहे. कारण हर्षद चौधरी देखील मिडल ऑर्डरला एक चांगला खेळ नेहमीच करत असतो आणि आजच्या घडीला ती गरज आहे. कारण धावांचा पाठलाग 55 धावांचा पाठलाग 24 बॉल्समध्ये. गोलंदाजी मार्कवर राहुल. हो स्लाइस केल्या बॉलला, पॉइंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे, बॉल मात्र जाईल बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार. तिसऱ्या षटकाची दमदार सुरुवात, चौकार. नजाकत भरा स्ट्रोक। केदार पाटिल इस तरह के स्ट्रोक्स के लिए जाने पहचाने जाते हैं। तकनीक बड़ी अच्छी रहती है उनकी। गेंद को टर्न होने दिया, बैट का फेस खोला, हवा में ज़रूर खेला था लेकिन उनको पता था कि फील्डर कहाँ पर है। फील्डर से दूर खेला, लेट खेला और ग्रेट खेला। 4 रन। पहिल्याच बॉलवर शानदार नजाकत हा शब्द तुम्ही खूप चांगला उल्लेखित केला. महत्त्वाचं आहे मित्रांनो, तुमच्याकडे आक्रमकता आणि नजाकत या 2 गोष्टी नक्कीच असल्या पाहिजे. पुन्हा एकदा त्याच नजाकतने खेळण्याचा प्रयत्न केला गेला तर शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला. गली आणि शॉर्ट थर्डमॅन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक होता, त्या ठिकाणी फक्त 1 धाव मिळते. 1 धावेची वाढ आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 27 वर. पारी का पहला ओवर भी राहुल जोगाड़िया ने किया था और तब केदार को हमने देखा, वो नॉन स्ट्राइकर्स एंड पर थे। उन्होंने देखा वहाँ से कि किस तरह से गेंदबाजी हो रही है राहुल की, उसको ध्यान में रखते हुए बैटिंग करने का प्रयास कर रहे हैं इस तीसरे ओवर में। राहुल जोगाडिया, ऑल इंडिया आयकॉन प्लेयर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बघा महत्त्वाचं आहे मित्रांनो, जेव्हा आपण सायकल चालवतो, सायकल चालवतो फक्त हँडल पकडून चालत नाही, तुम्हाला पॅडल सुद्धा मारावं लागते. क्रिकेटमध्ये तेच आहे, फुटवर्क असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला मनासारखा स्ट्रोक कन्वर्ट करायचा असतो, फुटवर्कचा अभाव जाणवला आहे. जी हाँ, खड़े खड़े खेलने की कोशिश, हालांकि फुटवर्क बहुत अच्छा रहा है पूरे टूर्नामेंट में हर्षद का। वाह, सरप्राईज डिलिव्हरी, ब्युटिफुल डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर बॉल बाउन्स घेतोय. बघा रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो किती जास्त राईज होतोय बॉल टप्पा पडल्यानंतर. मतीन कालना देखील हवेत उंच उडी घेऊन बॉल अडवावा लागला होता. बॉल डॉट धावसंख्या थांबले 27 या आकड्यावर. और फिर से हमने देखा कि फुटवर्क का सही इस्तेमाल नहीं किया गया और कहीं ना कहीं गेंद के मेरिट पर स्ट्रोक खेलने की कोशिश नहीं हो रही है, दबाव बन रहा है हर्षद पर। नो बॉल. पुन्हा एकदा या ठिकाणी पंचांचा या ठिकाणी आवाज येतोय. पुन्हा एकदा एक संधी मिळते जागृत मराठा टीमला. या एका धावाच्या वाढीने धावसंख्या जाऊन पोहोचते 28. पुढचा बॉल असेल फ्री हिट. 28 रन्स ऑन बोर्ड फॉर लॉस ऑफ 1 विकेट. स्टील 49 रन्स रिक्वायर्ड टू विन. ये 49 रन 20 गेंदों में बनाने हैं। राहुल, फ्री हिटचा बॉल असणार आहे. खूप जास्त वाईड आहे. नक्कीच पंचांनी लाईन चेक केली. फ्री हिट अजूनही कंटिन्यू असणार आहे आणि पुन्हा एकदा कुठेतरी लय बिघडले राहुलची असं जाणवते. बॅक टू बॅक स्क्वेअर चेंडूचा मारा राहुलच्या माध्यमातून केला जातोय. खुद के पैर पर उन्होंने ही कुल्हाड़ी मार ली है। मोमेंटम उनके पास था, 2 डॉट गेंदे कर चुके थे, उसके बाद ओवर स्टेपिंग कर बैठे और फिर वाइड। फ्री हिट जारी है। फ्री हिटच्या बॉलला उडवलंय मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक पाहतच राहील. त्याला हाय बाय करत बॉल जाईल स्टँड मध्ये. 6 धावांसाठी षटकार. अधिकांश गेंदबाजों के साथ मनीष ये होता रहा है। वाइड गेंद डालने के बाद जो कॉम्पेंसेट करने की कोशिश होती है, स्टंप्स की तरफ गेंद करने का प्रयास होता है, उसको बल्लेबाज बहुत जल्दी भाप लेते हैं और उसका फ़ायदा उठाते हैं, जैसे कि इस बार किया है हर्षद ने। स्विंग किया ऑन साइड में, बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल, तारामंडल में भेज दिया गेंद को और ये शानदार छक्का। 35 धावा धाव फलकावर आहेत आणि एक गडी बाद झाल्या जागृत मराठा स्पोर्ट्स आणि अजूनही गरज आहे 42 धावांची. बॉल शिल्लक असणार आहेत 19 बॉल्समध्ये 42 धावांची गरज. यावेळेस लेग साईड सोडून जाणारा बॉल आहे पंचांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा वाईड बॉलची कोण. नक्कीच तुम्ही चांगला उल्लेख केला की बॅक टू बॅक 2 डॉट्स बॉल आल्यानंतर लयबद्ध गोलंदाजीसाठी ओळखला जातो तो राहुल. तो लयीमध्ये येत नाही आणि वारंवार त्याच्याकडून चुका घडल्या जातात. और आपने देखा जो गेंद उन्होंने नो डाली थी वो काफ़ी तेज़ भी डाली थी, यॉर्कर गेंद थी, ज़्यादा जोर लगाने के चक्कर में नो कर बैठे थे। यावेळेस व्हेरिएशन पाहायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर बॉल हलकासा स्लो होतोय, बायच्या त्याच्याने टर्न होतो. या व्हेरिएशनच्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पुन्हा एकदा शरीरापासून दूर होऊन खेळण्याचा प्रयत्न तुम्हाला हर्षद चौधरीचा पाहायला मिळतो. बघा पुन्हा एकदा खडे खडे ऑन साईडला पूल करायचा होता आणि अशा पद्धतीने तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे जागृत मराठा स्पोर्ट्स टीमची 36 धावा. आणि आता कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होणार आहे.
आणि 18 बॉल्समध्ये 41 धावांची गरज विजयासाठी असणार आहे अजूनही. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल आपण दोन दिग्गज समालोचकांना आता आपण ऐकणार आहोत पुढच्या 3 षटकांसाठी. कुणालजी दाते सर आणि त्यांच्यासोबत असतील सिद्दीकजी बाबे सर. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. हेलो, थैंक यू अजय एंड थैंक यू मनीष. आइए दोस्तों, ये देखिए किस तरह की गेंद थी. बहुत बढ़िया कलेक्शन विकेटों के पीछे मतीन खान का. बीपीएल के दोपहर के सेशन में आप सभी का हार्दिक स्वागत है. हमारे साथ इस वक्त कमेंट्री में बीपीएल में आईपीएल की मखमली आवाज़ कुणाल दाते पोस्टरमैन मराठी के महाराष्ट्र के जुड़ चुके हैं मेरे साथ. स्वागत है इस वक्त माजिद बोबड़े, साथ ही साथ रमीज़ रईस और फाइक अंसारी और कम्युनिकेशन मैन अबुल्लैस अंसारी का. हम खुद तराशते हैं मनाजिल के संग मील, हम वो नहीं है जिनको ज़माना बना गया. वन एंड ओनली वन कम्युनिकेशन मैन अबुल्लैस अंसारी, वेलकम. खेल की शुरुआत होती हुई 3 ओवर में 36 बने और बचे हुए 3 ओवर में कितने रन चाहिए? 41. कुणाल, फिर गर्म पानी मुकाबले के लिए हम तैयार होते हुए. हो बरोबर आहे. तसाच हा सामना होईल हीच अपेक्षा आपण करूया. 18 बॉलमध्ये 41 रनची आवश्यकता. 41 रन रिक्वायर्ड फ्रॉम 18. मुकाबला माहिरा ने भी जी जान से कर रही है और गेंदबाजी में फास्ट और फ्यूरियस गेंदबाज यासिर शेख. बाली ट्रॉफी 2018 की गेंदबाजी कोई भी नहीं भूला होगा. पहली गेंद मिसक्यू हुक, आउट हो गए शॉर्ट फाइन लेग पे. क्या गेंद थी, चेहरे के सामने आ गई थी और आउट हो गए बैट्समैन केदार पाटील. शॉर्ट बॉल, आखूड टप्प्याचा बॉल आणि हुक करण्याचा प्रयत्न. फाईन लेगला काय झेल पकडलाय. केदार खाली ठेवू शकलेला नाही हा बॉल. आणि ज्या पद्धतीने मगाशी उल्लेख करत होते सिद्दीक भाबे सर, अगदी त्याच लाईनने बॉल टाकला. वेग होता आणि या वेगामध्ये केदार बीट झालाय फलंदाज बाद. कोई भी नहीं भुला पाया होगा वो फाइनल मुकाबला जो धनेश कुकसे और बी इंडियन के बीच बाली ट्रॉफी 2018 में खेला गया था. यासिर शेख ने तो कहर ढाया था धनेश के बल्लेबाजों पर. कोई गलती नहीं की थी अकीला अंसारी ने शॉर्ट फाइन लेग पर. खेल की शुरुआत होती हुई मुकाबले में और रंग भरता हुआ. 17 गेंदे 41 रन. नए बैट्समैन बल्लेबाजी को इस वक्त हर्षद चौधरी का साथ निभाने के लिए प्रीतम बारी. हाँ, प्रीतम बारी को तो कहना होगा कि अब मेरी बारी. अगदी बरोबर आहे. आणि खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाच्या जागेवर तो बॅटिंगसाठी आलाय. ज्या वेळेला परिस्थिती ज्या पद्धतीने होती महेंद्र मागेसाठी, आणि आता हिरो बनण्याची संधी त्याच्याकडे देखील असेल. यस, इस तरह का कारनामा बीपीएल में विश्वनाथ यादव ने किया, केतन मात्रे कर चुके हैं. बारी है प्रीतम बारी की. इसके बाद मैं ज़रूर पूछूंगा कुणाल आपसे कि इस खिलाड़ी के विशेष रिकॉर्ड क्या हैं. यासिर शेख, ओ गति परिवर्तन मजबूर किया पुश करने के लिए. देखिए 145 में अगर 100 या 110 की गेंद आती है तो बैट्समैन को तो सावधान होना ही होगा. क्या इसके ऐसे रिकॉर्ड्स हैं जो आपके पास महफूज है प्रीतम बारी के? प्रीतम बारी डहाणूमधील टडियाळे परिसरातील हा खेळाडू आहे. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सुप्रीमो ट्रॉफीमध्ये ज्या पद्धतीने त्यांचा संघ दांडी स्पोर्ट्स पालघर खेळलेला आहे, तिथे चांगला खेळ सातत्याने त्यांनी केला. पूर्वी या टीममध्ये दांडीचे भरपूर खेळाडू असायचे. आता डहाणू तालुक्यातले खेळाडू जास्त खेळताना दिसत आहेत. हुक केलाय आणि हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. इथे धावा येतील. पंचांचा इशारा, षटकार. कमाल का शॉट, कमाल का शॉट. देखिए पहली गेंद चेहरे के करीब से थी, इसलिए अंपायर ने उसे नहीं बाउंसर दिया था. सही फैसला. हुक कर दिया है. ये देखिए परफेक्ट हुक सुरेंद्र अंबरनाथ के स्टाइल में स्टैंड में जाती हुई 6 रन. हर्षदचा अगदी योग्य हुक. आणि काय टायमिंग केलं त्याने. बॉलला पाठवलं सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा मिळत आहेत. टीमची धावसंख्या 43. हर्षद चौधरी गजब के फॉर्म में. इस मरतबा ऑन दी राइज खेला है. गेंद को वाइड ऑफ लॉन्ग ऑन. 1 रन बना.
दूसरे की कॉल लेकिन मना किया, बढ़िया थ्रो पहुंचा था डीप से। अब मैच हॉट होता हुआ और रन आगे बढ़ते हुए पहुंचे 44, 33 रन और चाहिए 14 गेंदों पर, 14-33। ऐसा लग रहा है कि आज के मैचेस कुणाल कट टू कट ही रहेंगे, फोटो फिनिश। ओह क्या वापसी है, क्या वापसी है, फास्ट एंड फ्यूरियस बॉल जस्ट ओव्हर द स्टंप्स, कॉरिडोर अनसर्टिनिटी। चांगला बॉल होता यासिरचा। पहा पिचिंग झाल्यानंतर थोडासा इनकटर होता, आतमध्ये आला आणि अगदी ऑफ स्टंपच्या जवळून गेला हा बॉल। आइडियल गेंद कही जाएंगी तेज गेंदबाज की, परफेक्ट पिचिंग, परफेक्ट लाइन एंड परफेक्ट लेंथ। यासिर शेख हाजी समझ से डिस्टेंस की तरफ से आते हुए इस मर्तबा अपर कट किया है, गेंद स्क्वायर थर्ड मैन पे कासिम बाबू है। जब तक कि उनका थ्रो आता 2 रन बना लिए, कंट्रोल शॉट, बिल्कुल बाउंस को काउंट करके कंट्रोल अपर कट खेला था प्रीतम बारी ने। हो चांगलं बॉडी बॅलन्स, थोडासा कंट्रोल होता या फटक्यामागे, परंतु दोन्ही पाय हवेत होते ज्यावेळेला अप्परकट खेळायचा होता प्रीतम बारी। म्हणजेच बॉलचा बाउन्स त्याने जज खूप चांगल्या पद्धतीने केला। 2 धावा इथे प्रीतम बारीच्या खात्यामध्ये जातील। 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय। 77 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 46 धावा फलकावर लागलेल्या आहेत, म्हणजे 12 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता, 12 बॉल आणि 31 रन। ओ हो, अद्भुत नज़ारा, जाजिबुल नज़र नज़ारा आप देख रहे हैं इस वक्त ड्रोन कैम के आग से। यस, ये प्रिंस मूवीज है। ये प्रिंस मूवीज है। क्या खूबसूरत नज़ारा आप देख रहे हैं कुणाल, लगता है कि मानो हम हेलीकॉप्टर में बैठे हो और इसे देख रहे हो। अगदी अगदी बरोबर आहे, कारण ज्या पद्धतीने हा व्ह्यू आपल्या स्क्रीनवर पोहोचवला जातोय प्रिन्स मूवीच्या माध्यमातून, त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। हा BPL सीझन 2चा लोगो, भिवंडी प्रीमियर लीग, आणि काय टेलिकास्ट करतायत प्रथमेश आणि त्याची संपूर्ण टीम। हॅट्स ऑफ टू यू गाईज, खूप चांगलं काम तुम्ही करताय। ये मैच एक और फंस गया है, इसके पेज फंस गए हैं क्योंकि 12 गेंदों में कितने रन चाहिए, 31। कुणाल, ये जो ओवर है ना, ये दोनों टीमों के लिए करो मरो का ओवर है, मोस्ट इंपॉर्टेंट ओवर ऑफ दिस मैच। तेज हवाएं भी इस वक्त मैदान पे बहती हुई, बहुत खूबसूरत मौसम, और पोस्टर मैन जब मेरे साथ हो, वेलवेट वाइस हो, तो मौसम और सुहाना होता हुआ। कासिम बाबू, एक कासिम बाबू आइकॉन थे, लेकिन ये भिवंडी के कासिम बाबू है। सामना करेंगे बैट्समैन हर्षद चौधरी। भटकी हुई गेंद और अंपायर मुड़े वाइट। पहिलाच बॉल आमचा वापर करण्याचा प्रयत्न होता, हिट केला होता डेप्थला इथे खेळपट्टीच्या, परंतु लाईन अतिशय खराब होती कासिम बाबूची। आउटसाइड द ऑफ स्टंप भरपूर बाहेर गेला आणि पंचांसाठी मी म्हणेन सोपंच काम होतं। वाईट बॉल आहे। 12 गेंदे 30 रन, कुछ भी हो सकता है। व्हाट अ मैच। कासिम बाबू, क्योंकि बहुत सालों से उनकी पैदाइश भी यहाँ की है, तो हम नहीं कह सकते कैसन बा। इस मर्तबा ऑन दी आप खेला है, पीछे खिलाड़ी है, बढ़िया जज दानिश का, आउट हो गए वहां पर हर्षद चौधरी। गलत चुनाव शॉट का, फोर्स किया था बैकफुट पे जाकर। दानिशचं जजमेंट खूप चांगलं आवडलं मला या बॉलच्या खाली येत असताना, परंतु इथे आउट झाला हर्षद चौधरी, ज्याने 13 धावांची खेळी इथे साकारली। पहा कासिम खान गोलंदाजी करत असताना समोर खेळण्याचा प्रयत्न होता हर्षदचा, परंतु तिथे दानिशने काय प्रयत्न दाखवला। चांगलं जजमेंट, चांगला झेल, फलंदाज बाद होतोय आणि आता 47 रनवर आणखीन एक विकेट गमावली आहे। 77 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, मॅच रोमांचक होईल।
30 धावांची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये. 11 चेंडूचा खेळ शिल्लक, 11 बॉल आणि 30 रन. देखिए क्या इमोशन जुड़ा है बीपीएल से. महेंद्र मागे ने जो इनिंग खेली तो उनके जो ओनर है सुजीत पाटिल, उनकी आंखें नम हो गई. क्या एक्साइटमेंट है. इस मर्तबा गेंद नीचे रह गई थी और दूर से खेले थे वहां पर. ये देखिए प्रीतम बारी. खूपच लांबून खेळला यावेळेला प्रीतम बारी. अवे फ्रॉम द बॉडी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बीट करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणि इथे डॉट बॉल येतो. आता इथून डॉट बॉल जेवढे येतील थोडासा दबाव नक्की निर्माण होईल फलंदाजी करणाऱ्या टीमवर, जागृत मराठावर. आणि आता 30 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ये ग्रुप भी डेथ ग्रुप होता जा रहा है. उलट फेर चल रहे हैं. कासिम बाबू इस मर्तबा बैकफुट पे गए, पंच जरूर किया है, टाइमिंग उतनी बढ़िया नहीं. दानिश काजी गेंद को हाथों में रखा और बैट्समैन ने मौका ताड़ा और दूसरा रन लिया. बस फील्डिंग. भरपूर उशीर केला दानिशने. पहा ना, बॉल हातात ठेवल्यानंतर त्याचं लक्षच नव्हतं की दुसरी धाव इथे पूर्ण करेल प्रीतम. परंतु प्रीतम भरपूर सतर्क होता यावेळेला. भरपूर वेगाने त्याने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत या मॅचमध्ये. आता 28 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉलचा खेळ शिल्लक, 9 चेंडू आणि 28 धावा. वड मॅच. महेंद्र मागे हमारी आवाज सुन रहे हो तो आपको वीआईपी डाइस पे आना है. राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए इस मर्तबा फोर्स किया है. गेंद हवा में, जमा नीचे, और जमा बल्लेबाजों को तो जमा ही कर देते हैं और आउट हो गए. एक अहम मोड़ पर प्रीतम बारी. महत्वाची विकेट. या स्टेजला सर्वाधिक मोठा धक्का बसलाय टीम जागृत मराठाला. शॉर्ट बॉल होता, बॅकफुटला जात असताना ऑन साईडला इथे पुल केलाय. जमा बॉलच्या खाली होता. नियंत्रण पहा जमाचं खूप चांगलं होतं आणि एक चांगला झेल टिपलेला आहे. खराब स्ट्रोकचं सिलेक्शन प्रीतम बारीकडून आउटसाईड ऑप्शनचा बॉल ऑन साईडला तो खेळला आणि त्याचमुळे एलिव्हेशन थोडंसं कमी मिळालं आणि ते महत्वाची विकेट. प्रीतम बारीने या मॅचमध्ये रन केले फक्त 5. रेस का घोड़ा अगर रेस के दिन ना दौड़े तो फिर मुश्किल हो जाती है. प्रीतम फ्लॉप रहे. अभी भी मुकाबला बना हुआ है. 49 धावा झाल्यात फलकावर. 77 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता या मॅचमध्ये. 49 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवर. 28 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉलचा खेळ शिल्लक. कासिम खानने काय बॉलिंग केली या ओव्हरमध्ये. इस वक्त हमारे बीच मेयर कप 2011 सिल्वर जुबली के बेस्ट बैट्समैन और हिंदुस्तान के सबसे मशहूर शायर नौजवान अफजल इलाहाबादी साहब जुड़ चुके हैं. हम आपका अमी के दिल से इस्तकबाल करते हैं. डेविड वार्नर, समय में पहली वार्निंग. वेलकम अफजल इलाहाबादी साहब, आपका इस्तकबाल है भिवंडी प्रीमियर लीग सीजन 2 में. राइट आर्म राउंड स्टंप जाते हुए कासिम बाबू. ओह, कान के पास से कह के गई तुम मुझे यूं भुला ना पाओगे. नेस्टी बाउंसर. चांगली बॉलिंग कासिमची या ओव्हरच्या दरम्यान. हो, अगदी तसाच बॉल काना जवळून गेला आणि सरळ विकेट किपरचा वेध घेऊन गेला. या षटकामध्ये त्याने धावा खर्च केल्यात फक्त 3. और कासिम बाबू की भी एक अलग अपना अंदाज है. जिस वक्त वो सुर और ताल में रहे तो फिर बल्लेबाजों के सुर खत्म करते हैं, नहीं रहे तो फिर कैप्टन के सुर खत्म हो जाते हैं. कासिम बाबू राइट आर्म राउंड स्टंप जाते हुए इस मर्तबा हुक किया है. पीछे खिलाड़ी है, बहुत लंबी दौड़, नहीं पहुंच पाए. अच्छा बैकअप किया है और रन आउट की अपील, लेकिन पहुंच गए अपने क्रीज में. इन 2 रन
2 धावा मिळत आहेत आणि 51 धावा फलकावर लागल्यात. 5 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. हे षटक चांगलं होतं कासिम खानचं. शेवटच्या बॉलवर देखील बाउन्सरचा वापर, हुक शॉट आणि अखेर आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित आहे बॅट्समन असं पंचांचं मत आणि योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून. इस वक्त 5 ओवर की समाप्ति पर रन बने 51, 6 गेंदे 26 रन. देखिए कुणाल, 6 गेंदों में 26 रन बनते हैं. कुणाल मेंशन मी, बनते और बनते देखें, लेकिन कब? जब आपको जान हथेली पे लेके बल्लेबाजी करना होगी. और जान हथेली पे लेना और जिगर, ये किसी प्ले स्टोर से डाउनलोड नहीं होता है, ये लगाना पड़ता है. अगदी बरोबर आहे. जिद्द, चिकाटी, मेहनत या गोष्टी तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकत नाही किंवा ॲपलच्या ॲप स्टोअरमधून तुम्ही या डाउनलोड करू शकत नाही, तर त्या तुमच्या अंगी असाव्या लागतात. आणि आता इथे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये आता रन करायचे 26. जोरदार सराहना करनी होगी कासिम बाबू के ओवर की. व्हाट ओवर, सिर्फ 5 रन दिए. आखिरी ओवर यासिर, ओ बहुत ही खतरनाक गेंद ऑफ हिज हिप्स खेला है. 1 रन, 5-25 का इक्वेशन. एक और उलटफेर हम देख रहे हैं ग्रुप सी में. देखने जा रहे हैं. तसंच तर राहिलं या स्पर्धेमध्ये. त्याच्याचमुळे उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. चेअरमन आहेत या स्पर्धेचे संजयजी लक्ष्मण म्हात्रे, परंतु काय आयोजित केली आहे ही स्पर्धा अल्ताफ बाली सर आणि BC4 पायनियर स्पोर्ट्सच्या माध्यमातून. रोमहर्षकता शिगेला. 5 बॉलचा खेळ शिल्लक आणि 5 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता. यस, BPL में मेरे साथ IPL की मखमली आवाज पोस्टरमैन मराठी के गजब की कमेंट्री कर रहे हैं कुणाल दाते. देखिए अबुल्लाइस भी हैं. जो शेर मैं कहता हूँ वह अफजल इलाहाबादी के ही हैं. मेरे नसीब में मिट्टी का एक दिया भी ना था, मैं तेरे हथेली पे आफताब क्या देता. और मैं चाह रहा था जिसे गुलाब पेश करूं, जो खुद गुलाब था उसको गुलाब क्या देता. ड्राइव किया है सुनील ने. 1 से कुछ भी नहीं होगा. कप्तान को डेविड वार्नर बनना होगा. 4 गेंदे और जीतने के लिए 24 रन. चारों गेंदों को बाहर की सैर कराना होगी. 4 बॉलमध्ये 4 षटकार. सुनील नक्की निराश असतील, कारण टॉस त्यांच्या विरोधात गेला, बॅटिंग घेतली, परंतु ते मगाशी खुश होते की त्यांना वाटलं चेस होतील या धावा, परंतु तशी परिस्थिती आता सध्या तरी नाहीये. पाहूया हा बॉल. यासिर शेख, आखिरी कोशिश भी कामयाब नहीं. क्या बॉलिंग कर रहे हैं यासिर, बैंग ऑन टारगेट. चैनल में गेंदबाजी रूम नहीं दे रहे. 3 बॉल आणि आता 23 धावांची आवश्यकता आहे. चॅनलमध्ये बॉलिंग झाली, खास करून या अगोदरचं षटक जे होतं कासिम खानचं. काय बॉलिंग त्याने केली. जागेवरच ठेवलं सर्वच फलंदाजांना. 5 धावा त्याने खर्च केल्या त्या ओव्हरमध्ये आणि काय कमबॅक झालं टीमचं मायरा स्पोर्ट्स या मॅचमध्ये. यासिर शेख, अमीदुज्जमा काफी खुश. इस मरतबा बैठक मारने की कोशिश, उठा नहीं पाए. गेंद रोडवेज से चली गई मिड विकेट पर. 1 रन. लगभग अब मोहर लगा दिए यहाँ पर. यहाँ से अगर मायरा स्पोर्ट्स को कोई हरा सकता है तो स्वयं यासिर शेख. 2 बॉल 22 रन आहेत. अशा परिस्थितीमध्ये काही खराब बॉल टाकले तरच हा सामना जिंकला जाऊ शकतो टीम जागृत मराठाच्या माध्यमातून. यासिर, ओ बढ़िया बाउंसर, गजब की गेंद. एक गेंद बची है मायरा स्पोर्ट्स को मैच को जीतने के लिए. कमेंट्री बॉक्स में इस BPL को सफल बनाने वाले मैच रेफरी अजीम अब्दुल्ले. इस मर्तबा पुल किया गैप में. 4 रन. गेंद बाउंड्री के बाहर और इस मैच को जीत लिया है मायरा स्पोर्ट्स ने. कॉन्ग्रेचुलेशन अमीदुज्जमा एंड मायरा स्पोर्ट. हार्ड लक जागृत मराठा.
आइए दोस्तों, प्रेजेंटेशन सेरेमनी की तरफ हम बढ़ रहे हैं और इस वक्त मेरे साथ को एंकर प्रेरणा गुप्ता जुड़ चुकी है। लेकिन सबसे पहले हम जो इनाम देने जा रहे हैं माइटी महेंद्र मागे को, उनके ऑनर सुजीत पाटिल ने जो 10,000 रुपये का इनाम दिया उनके चाचा संतोष पाटिल के हाथों से। महेंद्र मागे, कम फॉरवर्ड प्लीज। मागे, वेलकम सर। सुजीत पाटिल के चाचा संतोष पाटिल, ये 10,000 रुपये इनाम। और देखिए क्या कहा है सुजीत पाटिल ने, पता है आप जब खेल रहे थे तो खुशी से उनकी आंखों में आंसू आए। क्या कहेंगे अपने ओनर को? वो बहुत बड़ा फ़ैन है मेरा और वो बहुत बड़ा पैकर है, उसके लिए कहना चाहूँगा ये मैच जीत के तुमको तोहफा देना चाहूँगा। मेरे दोस्त विवेक पाटिल को क्या कहेंगे? वो तो क्या आरफन बोला है, उसको कुछ नहीं बोलूँगा। थैंक यू। आइए प्रेजेंटेशन सेरेमनी की तरफ हम बढ़ रहे हैं और नरेंद्र चौधरी साहब, सुभाष ठाकरे, प्रदीप सेठ, प्रदीप पाटिल और पप्पू सेठ और संतोष पाटिल। देखिए आवाज मेरी वहां तक पहुंच नहीं रही है। हमारे तमाम गेस्ट्स आ जाएं प्रेजेंटेशन बॉक्स की तरफ अगले प्लेयर को सराहने के लिए। संदीप, पहले वो मतीन को बुला के ला, मैन ऑफ द मैच। प्रेरणा आज कैसा फील कर रही है आप? आज तो बहुत ही अच्छा मौसम है और बहुत अच्छा खेल रहे हैं सब लोग, मज़ा आ रहा है सिद्दीक जी। आज आप कैसा फील कर रहे हैं? यस, मेरे लिए तो हर दिन आपको तो पता ही जैसा रहता है। जब बाली का शो, सुभाष ठाकरे, प्रदीप सेठ, संतोष पाटिल और नरेंद्र चौधरी साहब की जगह अशोक पाटिल आ रहे हैं। वेलकम, वेलकम सर सुभाष ठाकरे जी। आइए संतोष पाटिल सर। मैन ऑफ द मैच, मैन ऑफ क्राइसिस, मर्द बौरान, जिन्होंने 34 रन बनाए और खानों के खान मतीन खान। वूहू, क्या बात है। आइए मतीन कम फॉरवर्ड प्लीज। सबसे पहले बुम बुम सुभाष ठाकरे आपको बल्लेबाजी के लिए गिफ्ट हैम्पर देंगे। ड्रीम होममेड केक, कोई भी आपके घर में प्रोग्राम हो जरूर इस केक की खिदमत लीजिए, अशोक पाटिल साहब दे रहे हैं। संतोष पाटिल से रिक्वेस्ट है कि लापास बुटीक, आपकी पर्सनालिटी में 4 चांद लगाना है, आपके घरों को मजबूत बनाना है। रियल स्टील, अनीस अंसारी, वसीम अंसारी का तोहफा देते हुए संतोष पाटिल। मतीन आखिर में आपको मैन ऑफ की क्राइसिस की याद दिलाएंगी, बीपीएल की वो ट्रॉफी जो प्रदीप सेठ दे रहे हैं, एक्रेलिक आर्ट 2 के पल्लन भाई की देन। बहुत धन्यवाद तमाम मेहमानों का हमसे जुड़ने के लिए। मतीन खान, फर्स्ट ऑफ ऑल मैनी कॉन्ग्रेचुलेशन। बहुत दिनों के बाद पहले बीपीएल के ये बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट थे, लेकिन मैं सोच रहा था कि वो बल्लेबाजी कहाँ गुम हो गई। बहुत दिनों के बाद वही मतीन नजर आए, विंटेज। क्या कहना चाहेंगे? मैं सबसे पहले तो अल्लाह का शुक्रिया अदा करूंगा कि आज मैं फॉर्म में आया वापस। आज अपनी टीम के लिए अच्छा खेला। बहुत आलोचना हो रही थी, नहीं खेल रहा था। इसकी वजह है कि भिवंडी में सिटी क्रिकेट के जो प्लेयर्स हैं उनको ग्राउंड नहीं है प्रैक्टिस करने के लिए, ये एक वजह है बहुत बड़ी। क्या बात है। लेकिन कहा जाता है कि मछली के बच्चे को तैरना सिखाया नहीं जाता है, लेकिन प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट, इसमें कोई दो राय नहीं। मैन ऑफ द मैच किसको डेलीकेट करेंगे? पूरी टीम को, खासतौर पे बाबू। बोलते हैं कि जो जितना आपको लोग गिराते हैं उतना ही आप बुरी तरीके से ऊपर उठ के फिर वापस से उनको करके दिखाते हैं। क्या आपको लगता है कि आपके बारे में ये बात सच है? ये लोगों की दुआएं हैं और कुछ नहीं। अच्छा, आपने बोला कि पहले बीच में आपका परफॉर्मेंस थोड़ा सा डगमगा सा गया था, कितनी मेहनत की आपने वापस से कवर करने के लिए? प्रैक्टिस जैसे जैसे मैच खेलते जा रहे हैं, बैट्समैन और चाहे बॉलर कोई भी हो, प्रैक्टिस में वो नेचुरली खुश होते चले जाता है। वेरी नाइस, थैंक यू सो मच। यस बहुत ही मतीन, अच्छा। एक ही चीज़ कहता हूँ कि साहिल उदयनवी ने कहा था कि दुनिया की निगाहों में बुरा क्या है भला क्या, ये बोझ अगर दिल से उतर जाए तो अच्छा। ये थे मैन ऑफ द मैच मतीन खान। मैं सिद्दीक बाबे कोइनकर प्रेरणा के साथ आपको वापस लिए चलता हूँ कमेंट्री बॉक्स में।
धन्यवाद प्रेझेंटेशन बॉक्स. हे होते मतीन खान ज्यांना मिळाला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. 34 धावांचं योगदान. आणि बघा किती चांगला ड्रोन व्ह्यू या परशुराम टावरे स्टेडियमचा तुम्हाला पाहायला मिळते. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून एक साफसूत्र तुम्हाला प्रक्षेपण तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळते. खूबसूरत ये स्टेडियम है और खूबसूरत ये टूर्नामेंट है. भिवंडी प्रीमियर लीग सीजन 2 आज है 9वां दिन और अब आज के तीसरे मैच की तरफ हम बढ़ रहे हैं. जॉली स्पोर्ट्स कामतगर बनाम एनके स्पोर्ट्स खांडवल, दो ऐसी टीमें ग्रुप सी की जिन्होंने बहुत बेहतरीन प्रदर्शन अभी तक किया है. मध्ये परिवर्तन होणार आहे. मी मनीष पाटील या पहिल्या डावासाठी तुमच्यासमोर मॅचचा लेखाजोखा पोहोचू आणि मला साथ देतील भिवंडीचेच मजर खान. हे देखील एक नावाजलेले समालोचक आहेत. राष्ट्रभाषा हिंदीमध्ये ते देखील या डावाचा लेखाजोखा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. वेलकम मजर खानजी, आपलं कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत आहे. थैंक यू मनीष पाटिल जी. तो आज के दिन का ये तीसरा मुकाबला जिसकी शुरुआत होने जा रही है, एक बड़ा मुकाबला जिसे हम कहेंगे जॉली स्पोर्ट्स कामतगर वर्सेस एनके स्पोर्ट्स खांडवाल के बीच में, जहां टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का फैसला लिया है एनके स्पोर्ट्स खांडवाल ने. बहुत बढ़िया मुकाबला रहेगा मनीष सर. ये जिस तरह से हम देख रहे हैं कि कल जिस तरह से भावेश पवार ने बल्लेबाजी की थी कल शाम में, और आज हमने देखा कि महेंद्र मागे ने जिस तरह से बल्लेबाजी की है. नाही, आजच्या दिवसातले सगळेच सामने मात्र शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचणारे असणार आहेत. कारण आज लीग स्टेजचा शेवटचा दिवस आहे आणि प्रत्येक संघाला जिंकायचं आहे जेणेकरून गुणतालिकेमध्ये वर यायचं आहे. वारंवार मी उल्लेख या गोष्टीचा करतोय कारण रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हा संघ मात्र कुठेतरी चढाओढीमध्ये मागे राहिला आहे. कारण आतापर्यंत त्यांनी 4 सामने खेळले, त्या 4 सामन्यामध्ये एकही विजय त्यांना नोंदवता आलेला नाही आहे. गेल्या सामन्यामध्ये मायरा स्पोर्ट्सने खूप चांगलं प्रदर्शन दाखवलं आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही आहोत हे दाखवून दिले मायरा स्पोर्ट्स टीमने. जी बिल्कुल. पिछले जो 2 मुकाबले रहे महारा स्पोर्ट्स के, हमने देखा कि बहुत बढ़िया